नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ग्रो टुगेदर आपल्या ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे ज्याचा व्हिडिओ तुम्ही बघताय तर ती राज्यसेवा पूर्व परीक्षा याच्यासाठीची टेस्ट सिरीज आहे. पहिली टेस्ट आहे विषय अर्थशास्त्र, याचे 80 प्रश्न आणि चालू घडामोडीचे 20 प्रश्न, त्याचं आपण विश्लेषण घेतो आहे. एकूण 100 प्रश्न आहेत, 200 गुण आणि 2 तास वेळ तुम्हाला असणार आहे. गुण जेवढे येतील त्याला 1/4 आपण निगेटिव्ह पद्धत ठेवलेली आहे. चला आता आपण, जर तुम्ही व्हिडिओ यूट्यूबवरती बघत असाल तर ॲप डाउनलोड करण्यासाठी आपला ॲप डाउनलोड करू शकता. तिथं पण तुम्हाला या टेस्टची फ्री टेस्टची PDF मिळेल. एक गोष्ट ॲडिशनल आपण दिलेली आहे इथं, पेपर झाल्यानंतर आकलन करायचं आहे. याच्यात कोणते प्रश्न चुकले, कोणत्या टॉपिकवरती आणि का चुकले, म्हणजे कोणत्या घटकावरती चुकले, त्याचं अभ्यासाचं नियोजन आपण कसं करायला पाहिजे, हे पेपरच्या नंतर एक 5-10 मिनिट वेळ देऊन करून घ्यायचं आहे नक्कीच. कारण त्या स्वमूल्यांकनाचा आपल्याला फायदा 100% होतो. आता आणखी काही गोष्टी आहेत. जर तुम्ही टेस्ट जॉईन केलेली नसेल तर ती ही राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी टेस्ट सिरीज जॉईन करा. याच्यामध्ये एकूण 5 सब्जेक्टिव्ह टेक्स्ट आणि फुल लेंथ, त्याच्यामध्ये 4 GSच्या फुल लेंथ आणि 2 CSAT ज्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका असणार आहेत. एकूण 11 टेस्ट आहेत. पहिली टेस्ट जी तुम्ही दिली ती मोफत आहे. अशा स्वरूपाचं तुम्हाला व्हिडिओ विश्लेषण मिळणार आहे. पूर्ण व्हिडिओ विश्लेषण तुम्हाला पुढे मिळतच जाणार आहे. एकूण फीस आपण ठेवलेली होती 1,500 रुपये. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 1100 रुपये फीस आहे. पहिल्या टेस्टपर्यंत आपण ती सगळ्यांना ओपन ठेवल्या. आता ही वेळ आहे, तुम्ही ती जॉईन करू शकता. आता आपण व्हिडिओ विश्लेषणाला चालू करूया. विश्लेषणामध्ये 2-3 गोष्टी तुम्ही थोड्या लक्ष द्यायचे आहेत. ती विश्लेषण हे थोडं स्पीड असणार आहे, कारण आपण 1.5 तास, म्हणजे साधारण 1.5 तास लागतात पेपर सोडवायला. 1.5 तासामध्ये पेपर सोडवला आहे तर आपण 100 मिनिटामध्ये आपलं टार्गेट आहे की विश्लेषण करायचं. म्हणजे 1.5 तासाच्या जवळपास, 1.5 तास पेपरला, 1.5 तास विश्लेषणाला आणि 5-10 मिनिट तुमच्या आकलनासाठी. असे एका टेस्ट सिरीजसाठी दिवसाला तुम्ही 4 तास, जास्तीत जास्त 4 तास देऊ शकता. पेपर सोडवणं, व्हिडिओ किंवा विश्लेषण बघणं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी. याच्यापेक्षा मी तर म्हणेन 3 तासामध्ये ते झालं पाहिजे. आणि याच्यापेक्षा जास्त जर वेळ टेस्ट सिरीजला जात असेल तर तुमच्या त्या वेळाचा काहीही फायदा नाही आहे. चला, त्याच्यामुळं विश्लेषण थोडं फास्ट असेल आणि ते ग्राफ्स करण्याचा प्रयत्न करा, कारण 100 प्रश्नाला 4 तास विश्लेषण देऊन काहीही फायदा नाही. त्याचा आपण व्हिडिओसुद्धा बघू शकत नाही आहे. चला, आता आपण विश्लेषणाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करा. योग्य उत्तर तुम्हाला विचारलेलं आहे. विधान आहे, व्यवसाय निवडीनुसार अर्थव्यवस्थेचे 5 क्षेत्रे आढळून येतात आणि उद्योग क्षेत्राचा समावेश प्राथमिक क्षेत्रामध्ये होतो. उद्योग क्षेत्राचा द्वितीय क्षेत्रामध्ये होतो, त्याच्यामुळे विधान चूक आहे. 5 क्षेत्र म्हणजे आपण काय म्हणतो, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पंचम असं क्षेत्राची विभागणी करतो. त्याच्यामुळे विधान बरोबर चूक असा ऑप्शन कुठं आहे? विधान बरोबर चूक 3 नंबरचा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, योग्य कोणतं विधान विचारलेलं आहे? बाजारभावाला मोजलेल्या GDPला मौद्रिक GDP किंवा नॉमिनल GDP म्हणतो आणि स्थिर किमतीला मोजलेल्या GDPला आपण वास्तविक GDP म्हणतो. GDPचे दोन्हीही प्रकार आहेत आणि मौद्रिक GDP, बाजारभावाला, वास्तविक GDP, स्थिर किमतीला, हे दोन्ही विधानं जशाच तसं पुस्तकामधले, काहीही चेंज नाही आहे. आता GDP डिफ्लॅक्टर ही एक कन्सेप्ट तुम्हाला, पाहिजे. त्याच्यामध्ये काय असतं, वरती नॉर्मल GDP किंवा नॉमिनल GDP असतो आणि खाली वास्तविक किंवा रिअल GDP असतो खालती, आणि याचं जे येईल त्याला आपण GDP डिफ्लॅक्टर म्हणतो. ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत असू द्या. याचं उत्तर दोन्ही विधानं बरोबर आहेत. आता आणखी पुढचा प्रश्न विचारला आहे बघा, कोणतं योग्य आहे हे विचारलं आहे. पहिलं विधान आहे, आर्थिक विकास म्हणजे वृद्धी आणि संरचनात्मक बदल होय. 100% बरोबर विधान आहे. आर्थिक विकास ही संख्यात्मक संकल्पना आहे. चुकीचं विधान आहे, कारण आर्थिक विकास ही कसली असते? गुणात्मक संकल्पना असते. त्याच्यामुळं विधान चुकीचं आहे. असंच प्रश्नपत्रिकेवरती करायचं, कारण विधान चुकीचं आहे तर जिथं विधान योग्य म्हणलेलं आहे ते कट करायला पाहिजे. आर्थिक विकास या संकल्पनेत राष्ट्रीय उत्पन्नाचा समावेश
नसतो, उत्पन्नाचा समावेश असतो, म्हणून क ही विधान चुकीचं आहे. फक्त अ विधान बरोबर आहे, म्हणून 3चं एक उत्तर पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला 2 कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी. याच्यातली ही विकास जी आहे ती गुणात्मक संकल्पना आहे आणि ही वृद्धी आहे जी संख्यात्मक संकल्पना आहे. कशी संकल्पना आहे? संख्यात्मक संकल्पना आहे. याच्यामध्ये वृद्धीमध्ये विकासामध्ये वृद्धी प्लस इतर घटकांचा समावेश केला जातो. साधी कन्सेप्ट आहे, विकास आणि वृद्धी, डेव्हलपमेंट आणि ग्रोथ असं त्याचा अर्थ होतो. तुम्हाला ते पुस्तकातून वाचल्यानंतर आणखी व्यवस्थित समजेल. आता पुढचा बघा, असा एक फिक्स परीक्षेला येणारा पॉईंट कसा असतो, एखादं टक्केवारी सांगा वगैरे. मग आपलं जे आर्थिक सर्वेक्षण आहे 2022-23चं, त्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये 2023-24साठी GDP वाढीचा रेट किती असेल असा प्रश्न विचारलेला आहे. तर तुम्हाला फिक्स पार्ट पाहिजे. याचं उत्तर आहे 6.5%. 6.5% ग्रोथ रेट आपल्याला इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सांगितलेला होता. पुढचा प्रश्न आहे योग्य विधान ओळखा याबाबतचा. योग्य विधानमध्ये पहिलं आहे बघा, पंचवार्षिक नियोजनाचं धोरण आणि सामाजिक आर्थिक नियोजन करण्यासाठी 1950मध्ये NSOची स्थापना झालेली आहे. 100% सगळ्यांना माहीतच असलं पाहिजे. 12 जुलै 2006ला राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे. हेही विधान बरोबर आहे. आता 2 विधान बरोबर असलेलं विधान एकच आहे, ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. बाकी कुठंच तसं दिलेलं आहे. त्याच्यामुळं तिसरं विधान तुम्हाला माहीत नसलं तरी तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतं. सगळेच विधानं माहीत असले पाहिजेत असं अजिबात नाही आहे. तरी तिसरं विधानसुद्धा या वाक्यामध्ये बरोबर आहे, कारण ऑक्टोबर 2022-23 पासनं 22 ते 23 या दरम्यान तिसरे फेरीचं सर्वेक्षण केलं जात आहे. त्याच्यात पुढचा बघा, मानव विकास निर्देशांकाबद्दल विचारलं, योग्य कोणतं? तर संयुक्त राष्ट्रसंघाने 8 सप्टेंबर 2022ला 21 सालच्या माहितीवर मानव विकास निर्देशांक 21-22 जाहीर केलेला आहे. पहिलं विधान बरोबर आहे. या अहवालानुसार पहिला देश कोण येतो असं विचारले, तर पहिला देश नॉर्वे नसून हा स्वित्झर्लंड हा आहे. त्याच्यामुळे ब विधान चुकीचं आहे. आणि 21-22च्या अहवालानुसार भारताचं विचारलेलं आहे, तर भारताचा 129 नसून 132 आहे आणि त्याचं 3.633 असं त्याचा मूल्य आहे किंवा निर्देशांक. त्यामुळं क सुद्धा चुकीचा आहे. योग्य विचारले फक्त विधान पर्याय क्रमांक 1 विधान अ बरोबर आहे. त्यात 7 नंबरचा प्रश्न खूप सोपा प्रश्न विचारलेला होता की 25 सप्टेंबर 2015ला संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेनं शाश्वत विकासासाठी कितीपर्यंतचा अजेंडा स्वीकारला आहे? 45, 50, 30, 25. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कधीपर्यंतचे आहेत? 2030 पर्यंत अचीव करायचा आहे. तोच प्रश्न इथं दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचा आहे बघा, 2012 साली नियुक्त केलेल्या दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठीच्या सी रंगराजन समितीबद्दल विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, सी रंगराजन समितीत डॉक्टर महेश व्यास आणि KL दत्ता हे सदस्य होते. माहीत आहे, बरोबर विधान आहे. सी रंगराजन समितीने ग्रामीण भागासाठी उष्मांक ग्रहण प्रमाण 2045 प्रति व्यक्ती प्रतिदिन निश्चित केले होते. चूक आहे, तर ग्रामीण भागासाठी त्यांनी 2155 म्हणजे 2155 आणि शहरी भागासाठी 2090 असं प्रमाण सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर म्हणून ब विधान चुकीचं आहे, कारण इथं वेगळं दिलं आहे. आणि 2011-12मध्ये रंगराजन समितीनुसार भारतात दारिद्र्याचं प्रमाण 25.4 सांगितलेलं होतं, तर भारतात त्याच्या समितीनुसार 29.5 असं प्रमाण सांगितलेलं. त्याच्यामुळं क सुद्धा चुकीचं आहे. फक्त अ विधान बरोबर पर्याय क्रमांक 2 बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. बरोबर विचारले. हे चक्रीय बेरोजगारीवरचा प्रश्न आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत तेजी आणि मंदीच्या काळात चक्रीय बेरोजगारी असते. बरोबर सर. चक्रीय बेरोजगारी जे कशाचं व्यापार चक्र असतात तेजी मंदीच्या काळात, त्या व्यापार चक्रामध्ये तेजी मंदीच्या काळात बेरोजगारी येते, त्याला चक्रीय बेरोजगारी म्हणतात. त्याच्यानंतर पहिला रोजगार सोडून दुसरा रोजगार मिळेपर्यंत जो मधला कालावधी असतो त्या बेरोजगारीला घर्षणात्मक बेरोजगारी म्हणतात. हाही पॉईंट बरोबर आहे. इच्छा क्षमता आहे, प्रचलित वेतन दरावर काम पाहिजे पण मिळत नाही, त्याला आपण शिक्षित बेरोजगारी म्हणतो. शिक्षित नाही तर ही बेरोजगारीची व्याख्या आहे.
शिक्षित बेरोजगारी म्हणजे त्याच्या शिक्षणाच्या प्रमाणात त्याला रोजगार मिळत नाही. उदाहरणार्थ घेऊया, इंजिनियर क्लर्कचं काम करतो, इंजिनियर क्लर्कचं काम करतो, त्याला काय म्हणतो आपण? शिक्षित बेरोजगारी. आणि फक्त बेरोजगारीची व्याख्या ही असली होती, त्यामुळं क विधान चुकीचं आहे. अ आणि ब विधान बरोबर, पर्याय क्रमांक 1 आहे. आता महाराष्ट्र शासनाचा एक अभियान, त्याच्यावरती प्रश्न विचारले. महाजीविका अभियानाबाबत योग्य विधान विचारलंय. महाजीविका अभियान महाराष्ट्र शासनाने 8 मार्च 2021ला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे सुरू केलं. आणि आता बघ, परीक्षेत काय करतात, अशा जे डेट असतात ना त्याच्यात थोडं चुकवतं, जास्त चुकवत नाही. आणि आपला 100% पाठ पाहिजे असं त्यांची अपेक्षा आहे. तर हा जो डेट आहे ती 8 मार्च बरोबर आहे, परंतु 2022चा आहे. त्याच्यामुळं अविधान चुकीचं आहे. आणि पुढचं हे बरोबर दिलं आहे, मुंबईला सुरू केलं आहे. आणि याचा उद्देश काय होता? हा उद्देश बरोबर आहे. महिलांनी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देऊन राज्यातील किमान 10 लाख महिलांना उपजीविका साधने उपलब्ध करून देणे हे महाजीविका अभियानाचा उद्देश होता. आणि हे उमेद अभियानाच्या अंतर्गत असणारा प्रोग्राम आहे. 2022-23 हे जे वर्ष आहे ते उपजीविका वर्ष म्हणून सुद्धा राज्यानं साजरा केलेला आहे. हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, लिहून ठेवा किंवा एक्सप्लेनेशनमध्ये ते दिलेलंच आहे. आता एक साधा सिंपल प्रश्न आयोगाला खूप आवडणारा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना संपूर्ण भारतात केव्हापासून सुरू करण्यात आलेली आहे? मग ती कोणत्या डेट तुम्हाला फिक्स माहीत पाहिजे, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेलं आहे, जे 2 ऑक्टोबर 2004ला महात्मा गांधीजींचं 140वा बर्थडे होता. त्या निमित्तानं मनरेगा जी योजना आहे ती संपूर्ण भारतात सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. आणि सुरू कधी झाली होती, तर 2 फेब्रुवारी 2006ला ही सुरू झालेली होती मनरेगा योजना. नरेगा योजना 200 जिल्ह्यांमध्ये. आणि यासाठीचा जो कायदा केलेला आहे तो 2005चा ॲक्ट आहे. याच्यामध्ये 33% आरक्षण आहे महिलांसाठी. किमान 100 दिवस, मिनिमम 100 डेज गॅरंटेड प्रत्येक फॅमिलीला, बरं का, फॅमिलीला काम दिलं जाणार आहे. हे शब्द तुम्हाला पाठ पाहिजेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आलेली होती? नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल कशासाठी होती? हिचं काम काय होतं? नियोजन आयोगाने जी योजना बनवलेली असेल त्या योजनेमध्ये राज्यांचा सहभाग वाढवण्यासाठी नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलची स्थापना 6 ऑगस्ट 1952ला करण्यात आलेली होती. आता 15 मार्च 1950 ही डेट कशाची आहे? प्लॅनिंग कमिशन याची स्थापना केलेली होती. आणि NDCची स्थापना म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलची 6 ऑगस्ट 1952ला. आता पंचवार्षिक योजनेवरती एक प्रश्न विचारला, योग्य विधान. पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी एप्रिल 1951 ते 1956 या दरम्यान होता. बरोबर विधान आहे. रूरकेला जो लोह पोलाद प्रकल्प आहे तो ओडिशा राज्यात पश्चिम जर्मनीच्या मदतीने 1954 साली पहिल्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला. तर हे विधान चुकीचं आहे. तर रूरकेला हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 5 इयर प्लॅनमध्ये सुरू करण्यात आलेला प्रकल्प आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर येतं फक्त अविधान बरोबर 13चं 2 असणार आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न आहे, 1991ला जे आखाती युद्ध पेटलं होतं त्या युद्धाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती कोणते परिणाम झालेले होते? तर त्यावेळेस आखाती देशाच्या युद्धामुळे तेलाच्या किमती 100% वाढल्या होत्या. हे विधान बरोबर आहे. आणि आखाती देशामध्ये राहणाऱ्या भारतीयांनी पैसे पाठवायचं बंद केलं होतं. हे सुद्धा बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर, पर्याय क्रमांक 1 बरोबर. याच्या अगोदर सुद्धा आखाती देशामध्ये 72-73ला युद्ध पेटल्यानंतर तेलाच्या किमती 400 पटीनं वाढलेल्या होता. हे सुद्धा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळंच तो आपण तिथं घेतला आहे. त्यानंतर पुढचं 15वा प्रश्न आहे बघा. त्याचं काय, तुम्हाला 1991ला ज्या आर्थिक सुधारणा झालेल्या होत्या, आर्थिक धोरण, जे नवीन आर्थिक धोरण आलं त्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश करण्यात आलेला होता? आपल्याला फिक्स माहीत पाहिजे. 1991 म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे? LPG धोरण. तर त्याला आपण काय ज्या सुद्धा म्हणतो, म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, हे 3च पॉईंट पाहिजे. मग कुठं आहे? जागतिकीकरण आहे, खाजगीकरण आहे, उदारीकरण. आता औद्योगिकीकरण का शब्द टाकला आहे? कारण
तिन्ही ठिकाणी करण आहे. आणि हे अभ्यास करत असताना आपण उद्योगांचं खूप नाव ऐकतो आणि आपल्याला वाटू शकतं अरे असेल काहीतरी, फक्त मला माहीत नाही आहे, म्हणून आपण हेही ऑप्शन घेऊन चालू लागतो. त्याच्यामुळं ह्याही ऑप्शनला बरोबर आपण धरू शकतात म्हणून हे ऑप्शन टाकलं आहे, परंतु हे चुकीचं आहे. 1991च्या आर्थिक सुधारणा म्हणलं की आपण उखाजाच धोरण तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीच गोष्ट दिसायला नको. त्यामुळं अ क ड बरोबर विधान पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे. आता बघा, जागतिकीकरणाची कोणती वैशिष्ट्य असतात असा जो प्रश्न येतो, वैशिष्ट्य उद्देश असे जे असतात त्यावेळेस आपण विचार करताना ब्रॉड माइंडेडली विचार केला पाहिजे. जास्तीत जास्त पर्यायांचे वेगवेगळे अँगल चेक केले पाहिजेत. आता बघा, जागतिकीकरणामुळे काय होतं, जी बाजारपेठ होते तिचा विस्तार वाढतो, जग हे बाजारपेठ बनतं, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये समन्वय वाढतो, वेगवेगळे देश व्यवसायामध्ये येतात आणि नवीन तंत्रज्ञान वापरायला आणि त्याचा वापर करून त्याचं उत्पादनसुद्धा वाढवलं जातं. म्हणजे हे तिन्ही जे आहेत ही जागतिकीकरणाची वैशिष्ट्य आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. वरील सर्व वैशिष्ट्ये आहेत. आता बघा, भारत सरकारने काय केलं आहे, RBIने डिजिटल रुपया सुरू केलेला आहे आणि हे डिजिटल रुपया सध्या कोणत्या शहरात उपलब्ध आहे 31 जानेवारी 2023 पर्यंत हा प्रश्न विचारला आहे. तर याच्या वेळेस तुम्हाला ते विशिष्ट असे कंसात डेट देतात, या डेटपर्यंत तो कोणत्या शहरात होता. तर याचं उत्तर तुम्हाला येऊन जाईल KEUA 3 नंबर याचं उत्तर असणार आहे. मुंबई, नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, नवी दिल्ली आणि इथं चेन्नई नाही आहे, त्याचं एक वेळेस चेक करा, चेन्नई नाही आहे. ओके, KEUA बरोबर, KEUA ह्याचं उत्तर असणार आहे. आता बघा, डिजिटल रुपयाची सुरुवात कधीपासून केली हे आपल्याला एक माहीत असलं पाहिजे. डिजिटल रुपयाची सुरुवात 1 डिसेंबर 2022ला केलेली आहे. कोणी? RBI मार्फत केलेलं आहे. सुरुवातीला ज्यावेळेस 1 डिसेंबर 2022ला सुरू केलं त्यावेळेस 4 बँकांना ती वापर करण्यासाठी परवानगी दिली होती. पहिली बँक आहे SBI, ॲब्सोल्युटली राहणार, SBI, येस बँक, IDFC बँक आणि ICICI बँक. या 4 बँकाला सुरुवातीला परवानगी दिलेली होती की तुम्ही काय करा, ते वापर करायला सांगितलेलं होतं त्यांच्या व्यवहारामध्ये. त्यामुळे हे पाठ पाहिजे, हे बँका पाठ पाहिजे, डेट पाठ पाहिजे, RBI तर तुम्हाला समजूनच जाईल आणि हे शहरसुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. विशिष्ट डेट ते विचारू शकतात. आता पुढचा प्रश्न आहे बघा, परकीय गुंतवणुकीवरचा प्रश्न विचारलेला आहे जो MPSCला खूप आवडतो. 2021-22 मध्ये भारतात सर्वाधिक FDI कोणत्या देशाकडनं आलेला आहे. याच्यातला एक पहिला देश तुम्हाला माहीत पाहिजे, कारण आपल्याकडे सिंगापूरकडनं खूप मोठ्या प्रमाणात येतं. हे जरी पाठ असलं असतं तरी एक नंबर म्हणून तुमचा विधान पर्याय क्रमांक 2 बरोबर आला असता. म्हणजे सिंगापूर, अमेरिका, मॉरिशस आणि नेदरलँड हे देश तुम्हाला पाठ पाहिजे, याच्यासाठी हा प्रश्न दिलेला आहे. त्यानंतर पुढचं FDI बद्दलचाच प्रश्न आहे. आर्थिक वर्ष 21-22 मध्ये सर्वाधिक परकीय थेट गुंतवणूक सर्वाधिक कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यात आलेली आहे. तुम्हाला क्षेत्र माहीत पाहिजे, तर आहे सेवा क्षेत्र आहे का, ऑटोमोबाईल, संगणक की व्यापार. तर याचं उत्तर आहे 3, संगणक, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यामध्ये सर्वाधिक FDI गुंतवणूक केलेली आहे. सर्वाधिक देश, सर्वाधिक क्षेत्र, तुम्हाला 2 पाठ झालेच पाहिजे. आता तिसरा एक प्रकार प्रश्नांचा, GDP ग्रोथ रेट आणि त्यांचं इयर याच्या जोड्या लावा असा 20वा प्रश्न आहे. बघा, कोरोना जो कळतो एवढा मोठा गॅप म्हणजे -7.3% एवढी खाली जी आपली अर्थव्यवस्था गेली होती, केव्हा गेली होती? कोरोना नंतर. मग कोरोना 20मध्ये आला, म्हणजे मार्च 20मध्ये कोरोना आला आणि पुढचं आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरुवात होतं. 1 एप्रिल 2020 ते 2021 हा सर्वात जास्त कोरोनाचा काळ मार्च 2020
2022पर्यंत 21पर्यंतचा याच काळात आपली अर्थव्यवस्था सगळ्यात निगेटिव्ह गेली होती. म्हणून आपण 2 बला 2 मग हे सगळे कट झाले. ओके, हे सर्व कट झालं. मग आपल्याला काय जोडी लावायच्या बघा, 3 नंबर 1 2 3 4 हे जशास तसं आहे. म्हणजे साधा प्रश्न, फक्त पाठांतर पाहिजे याच्यासाठी हा प्रश्न टाकलेला आहे की तुम्हाला ग्रोथ रेट पाठवावा. आता पोलाद उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? जस्ट भारताचा हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, तर याचं उत्तर आहे 2रा क्रमांक लागतो. भारताचं किती क्षमता किती झालेली आहे? 1.2 करोड टन इतकी भारताची क्षमता आहे. आणि पहिला देश कोणता आहे पोलाद उत्पादनामध्ये? पहिला देश आहे चीन. हे दोन्ही तुम्हाला पाठ असावं. भारताची क्षमता, पहिला देश, ह्या 2 पाठ करायच्या गोष्टी आहेत. आता बघा 22 नंबरचा प्रश्न. डॅश डॅश या बँकेने सप्टेंबर 2022 मध्ये पहिल्यांदाच बाजार भांडवलामध्ये 5 ट्रिलियनचा टप्पा पूर्ण केला. आता ऑप्शन बघा, बँक ऑफ बरोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया. ही बँक ऑफ महाराष्ट्र तर करू शकत नाही. स्टेट बँक एवढं मोठं चांगलं ऑप्शन असताना आपण दुसरा ऑप्शन टिकच करायला नको. पण 5 ट्रिलियनचा टप्पा पार करणारी किंवा गाठणारी बँक आहे 2 नंबरचा ऑप्शन स्टेट बँक ऑफ इंडिया. याच्या पूर्वी 2 बँकांनी ऑलरेडी हा टप्पा गाठलेला आहे. त्या 2 बँका आहेत, एक आहे HDFC, प्रायव्हेट क्षेत्रातली सगळ्यात मोठी बँक, आणि दुसरी आहे ICICI बँक. ह्या दोघांनी ऑलरेडी 5 ट्रिलियनचा टप्पा गाठलेला आहे. आता नीती आयोगाबद्दल प्रश्न आहे. नीती आयोगाबद्दल योग्य विधान. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष असतात. सध्या नीती आयोगाचे CEO परमेश्वरन अय्यर आहेत आणि उपाध्यक्ष कोण आहेत हे तुम्ही पाठ करून ठेवायचं आहे. तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर येतो. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 पासून झालेली आहे. हे सुद्धा डेट तुम्हाला पाठ पाहिजे. आणि नीती आयोगाचा लॉंग फॉर्म तुम्हाला सुद्धा पाठ पाहिजे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. आता बघा पुढचा प्रश्न आहे. सप्टेंबर 2022 मध्ये रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड याला महारत्न दर्जा दिलेला आहे. ती महारत्न दर्जा मिळणारी कितवी कंपनी आहे? 8वी, 10वी, 12वी, 15वी? त्याचं उत्तर आहे 12वी. रुरल REC सुद्धा याला म्हणलं जातं. या रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनची स्थापना 1969ला झालेली आहे. हिचं काम काय? तर ग्रामीण भागामध्ये विद्युतीकरण करण्यासाठी ज्या कंपन्या काम करतात त्यांना पैसा पुरवणं, म्हणजे त्यांना लोन वगैरे देण्याचं काम ही REC करत असते. त्याचा पुढचा बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. ही तुम्हाला माहीतच असली पाहिजे. योग्य विधान विचारलंय. कशासाठी आहे? किसानांचा सन्मान म्हणजेच किसान सन्मान निधीमध्ये पैसे दिले जातात, हे एवढं माहीत पाहिजे. कोणाला? शेतकऱ्यांना. तर तुमचं उत्तर आपोआप येतं. पहिलं विधान आहे, अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्याच्या उत्पन्नाला जोड देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 18-19 पासून सुरू केलेली आहे. 100% बरोबर विधान आहे. आता ब विधान बघा, या निधी अंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 10,000 रुपये दिले जातात. 10,000 आहे का? नाही, हे आम्हाला माहीतच आहे. तर किती दिले जातात? 6,000 रुपये दिले जातात. किती टप्प्यात? 3 टप्प्यामध्ये 2,000 रुपयाचे 2,000चे 3 टप्पे असतात. त्याच्यामुळे ब विधान चूक, अविधान बरोबर आणि पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न आहे महागाईवरचा विचारलाय. आता जेव्हा किमती प्रतिवर्ष 10 ते 20% याप्रमाणे वाढतात तेव्हा डॅश डॅश महागाई असे म्हणतात. रांगणारी, चालणारी, पळणारी की उड्या घेणारी? त्याचं उत्तर आहे पळणारी महागाई. रांगणारी म्हणजे काय असते? 3 ते 5% या पटीत जर किमती वाढत असतील तर रांगणारं म्हणतात. 5 ते 10% वाढत असेल तर त्याला चालणारी म्हणलं जातं. आणि 10 ते 20% असेल तर त्याला पळणारी, आणि 20% जास्त असेल तर त्याला उड्या मारत जाणारी महागाई म्हणलं जातं. हे सुद्धा तुम्हाला पाठ असावं. याचं उत्तर काय? 3 याचं उत्तर आहे. पुढचं बघा, पुरवठ्यामध्ये घट झाल्यास महागाईची कोणते कारणे असू शकतात? आता पुरवठा, कोणत्याही वस्तूचा पुरवठा
हा जर कमी झाला तर बाजारामध्ये त्या वस्तू कमी येतील आणि त्या वस्तू कमी आल्या की त्या किमती त्या वस्तूंच्या वाढतील. मग बाजारात वस्तू कोणत्या कोणत्या कारणामुळं कमी होऊ शकते? नैसर्गिक प्रकोप झाला की वस्तूचं उत्पादनच होणार नाही, त्याच्यामुळे ती बाजारात येणार नाही आणि त्याची मागणी वाढू शकते. कर कपात काहीही संबंध नाही, म्हणजे पुरवठा. कर कपातीमुळं वस्तू बाजारात येण्यापासून काही संबंध आहे का? काहीच नाही. साठेबाजी, जे व्यापारी आहेत त्यांनी माल साठवून ठेवला आणि तो माल बाजारातच येऊ दिला नाही, म्हणजेच काय झालं, तो माल कमी झाला, पुरवठा त्या मालाचा कमी झाला, त्याच्यामुळे त्याच्या किमती वाढू शकतात. निर्यात वाढली तर देशातल्या वस्तूंची किंमत कमी, म्हणजे देशातल्या वस्तू ज्या आहेत त्या उपलब्ध कमी होतील, त्याच्यामुळे सुद्धा महागाई निर्माण होऊ शकते. म्हणजे पुरवठा कशामुळं कमी झाला? नैसर्गिक प्रकोपामुळं कमी झाला, साठेबाजीमुळं कमी झाला, निर्यातीमुळं बाजारातला पुरवठा कमी झाला, त्याच्यामुळं त्यांच्या किमती वाढल्या. त्याच्यामुळं कोणती कारणं असू शकतात? तर पर्याय क्रमांक 2 मधले जे आहेत त्यांच्यामुळं महागाई वाढू शकते. आता बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा. याच्यामध्ये अकाउंटचे प्रकार दिलेले आहेत. आपण जे अकाउंट काढतो त्याचेच प्रकार आहेत. बचत खातं आणि चालू खातं, हे तुम्हाला जर माहीत असेल तर याचं उत्तर येतं. हेच याच्यामधनं अभिप्रेत होतं आपल्याला. बचत, सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय? खात्यातून दिवसानिहाय रक्कम काढायला काहीतरी बंधनं असतात, बरोबर. आपण सगळे पैसे एकदाच काढू शकत नाही, लिमिटेशन्स असतात. आणि व्यापारी कारखानदार असतात, त्यांना जास्त पैसे काढावे लागतात, वारंवार पैसे काढावे लागतात, त्याच्यासाठी करंट अकाउंट काढलं जातं. दोन्ही विधाने योग्य आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर. खूप साधा आणि सिंपल प्रश्न, फक्त ते अकाउंट तुम्हाला माहीत असावेत याच्यासाठी काढलेला प्रश्न होता. आता आधारभूत वर्षासंबंधीचा प्रश्न आहे. 2004-05चं जे आधारभूत वर्ष होतं ते अभिजित सेनगुप्ता समितीच्या शिफारसीनुसार स्वीकारण्यात आलेलं होतं. आणि 2011-12 हे जे आधारभूत वर्ष आहे ते के सुंदरम समितीच्या शिफारसीनुसार स्वीकारण्यात आलेलं आहे. आणि सध्या भारतात 2020-21 हे आधारभूत वर्ष स्वीकारावं असं नॅशनल अकाउंटिंग ॲडवायझरी कमिटीनं शिफारसी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे तिन्ही विधानं मी बरोबर घेतलेत. तुम्हाला पाठ असावं. अभिजित सेनगुप्ता, के सुंदरम समिती याच्याबद्दल म्हणून वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत. हा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, हा एक प्रश्न विचारलेला आहे. 26 सप्टेंबर 1949 साली भारतानं काय केलं होतं? पहिल्यांदा रुपयाचं अवमूल्यन केलं होतं डॉलरच्या तुलनेत. तर ते किती टक्क्याचे होतं हे विचारलं आहे. 33%, 36%, 9.5%, 78%. तर याचं उत्तर आहे 30.5%. अवमूल्यन म्हणजे ए निघतं, बरोबर. अवमूल्यन ह्याचं जर इंग्लिश सुरुवात केलं तर ए असं. इथं 30%, इथं 36% आणि इथं 20%. आतापर्यंत भारताने 3 वेळेस अवमूल्यन केलेलं आहे. पहिलं 30.5, दुसऱ्यांदा 36.5 आणि तिसऱ्यांदा 20 ते 22% जवळपास केलेलं आहे. असं ए आकार काढा म्हणजे अवमूल्यन कळून जाईल आणि पाठच होऊन जातं. 30चं उत्तर 1 आहे. त्याच्यानंतर बघा, ॲडम स्मिथच्या कर रचनेबाबत जे तत्व आहेत त्याच्याबद्दल प्रश्न विचारला. तर कॅनॉन ऑफ टॅक्सेशन म्हणलं जातं. त्याच्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. समतेचं तत्व सांगितलेलं आहे, विषमतेचं तत्व नाही आहे, निश्चितता असावी करांमध्ये, काटकसरपणा असावा त्या करांच्या घेण्यामध्ये, आणि सुलभ असावेत कर म्हणजे व्यवस्थित भरता यावेत. हे काय आहेत? तर ॲडम स्मिथच्या कर रचनेचे पायाभूत तत्वे आहेत. अ, क, ड आणि उ. त्याच्यामुळे 4 नंबरचं ऑप्शन तुमचं बरोबर आहे. खालील विधान बघा. पुढचं विधान ओके. 32 नंबरचा प्रश्न बघा. खालील विधानांचा विचार करा. योग्य प्रश्नाचं आपल्याला योग्य उत्तर काढायचं आहे. पहिलं आहे अविधान. संपूर्ण देशातील स्टार्टअप क्षेत्राला संघटित करण्यासाठी आणि त्याचा विकास घडवण्यासाठी भारत सरकारने 16 ऑगस्ट 2016 रोजी स्टार्टअप इंडिया ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. फक्त तुम्हाला काय माहीत पाहिजे? डेट आणि स्टार्टअप इंडिया. हे बाकीचं फक्त तुम्हाला पेपरमध्ये फिरवत ठेवण्यासाठी टाकलेलं वाक्य आहे. तरीसुद्धा वाक्य अविधान बरोबर आहे. त्याच्यानंतर ब, स्टार्टअप इंडिया याचं उद्घाटन कुठं केलेलं होतं? तर उद्घाटन बेंगळूर नाही तर ते दिल्लीला केलेलं आहे. त्याच्यामुळे ब विधान चुकीचं. आणि याच्यामध्ये संपूर्ण देशातील महिला उद्योगाला प्रोत्साहन देणे ह्या योजनेचा उद्देश होता. त्याच्यामुळे उदाहरण क बरोबर आहे. अ आणि क बरोबर असलेला पर्याय 2 नंबरचा. आता योजना स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया असे जे वेगवेगळे इनिशिएटिव्ह आहेत उद्योगांना सपोर्ट करण्यासाठी, त्यातल्यात युवकांना, महिलांना
आणि ग्रामीण भागातल्या उद्योगांसाठी. हे उद्योगाशी रिलेटेड 3 क्षेत्र जे आहेत, ग्रामीण, महिला आणि युवक, याच्या रिलेटेड ज्या योजना असतील त्याच्यावरती एखादा प्रश्न येतो. मग त्याची सुरुवात, उद्देश आणि काहीतरी वेगळं दिलेलं असेल, ते सुरुवात कुठं केली, त्याचा काय डेट असेल, तर याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ते फक्त अभ्यास करताना या 3 पॉईंटवरती लक्ष ठेवायचं. मग हे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता स्टँडअप इंडिया आलंय, तर 16 जानेवारी हा दिवस आपण काय साजरा करतोय? स्टँडअप डे म्हणून साजरा करतोय. स्टँडअप इंडिया डे म्हणून साजरा करतोय. केव्हापासून? 2023 पासून. 33 नंबर, भारत सरकारने पहिला निर्गुंतवणूक आयोग सन 1996 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला होता? सी रंगराजन, RH पाटील, GV रामकृष्ण, PV नरसिंहराव. खूप सोपा प्रश्न आहे, फक्त जास्त वाचलं की चुकू शकतो. पण याचं उत्तर आहे GV रामकृष्ण. आता ह्याच्यात सुरुवातीला दिलेली जी 2 नावं आहेत ती पण निर्गुंतवणूक आयोगासंबंधीचे आहेत. तर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती 1993ची. RH पाटील हे सेकंड निर्गुंतवणूक आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळं स्पीडमध्ये मला माहीत आहे निर्गुंतवणूक यासंबंधी PYQ वाचलाय, म्हणून तुम्ही सी रंगराजन किंवा HR पाटील कोणतं तरी म्हणजे आपल्या स्पीडमध्ये किंवा माहीत आहे ह्या किती सोपा प्रश्न आलाय असं ॲटिट्यूडमध्ये आपण चुकवू शकतो. त्याच्यामुळं थोडं सावकाश आणि व्यवस्थित वाचायचं आहे. तर 33 नंबरचं ऑप्शन 3 बरोबर आहे. 34 बघा, खालीलपैकी कोणत्या कृतीचा समावेश म्हणजे कोणत्या घटकाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये केला जात नाही? म्हणजे ज्यावेळेस आपण नॅशनल इन्कम मोजतो त्यावेळेस कोणता घटक मोजत नाही त्याच्यामध्ये, असा साधा प्रश्न आहे. आता बघा, पहिलं विधान आहे मालक स्वतः राहत असलेल्या घराचं भाडं. दुसरं आहे जिंकलेल्या लॉटरीचं मूल्य. घराच्या विक्रीसाठी ब्रोकरला दिलेलं कमिशन. आणि चौथं आहे गृहिणीने घेतलेलं म्हणजे आईने किंवा घरात राहणाऱ्या महिलेने केलेलं घरकाम. तर याचं उत्तर आहे घरात राहणाऱ्या महिलेने केलेलं जे काम असतं त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. राष्ट्रीय उत्पन्नावरचा प्रश्न तुम्हाला GDPमध्ये कॅल्क्युलेशन, त्या सगळ्या पद्धती, त्याच्यानंतर त्याच्या मोजणीसाठी येणारे प्रॉब्लेम किंवा काहीतरी अशा गोष्टीवरती प्रश्न येतात. जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा वेगळा प्रश्न त्याच्यावरती येणार नाही. पुढचा प्रश्न बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडिया इंडेक्स SDG इंडिया इंडेक्सचा 3रा अहवाल 2021मध्ये जाहीर करण्यात आला होता. त्याची थीम काय होती? SDG इंडिया इंडेक्स कोण जाहीर करतं? नीती आयोग. हे अगोदर आपल्याला पाठ पाहिजे किंवा माहीतच पाहिजे. मग याचा 21 साली जाहीर केलेला त्याचा थीम काय होती? पहिलं विधान आहे आरोग्य किंवा उच्च शिक्षण, सर्वसमावेशक वर्षात भागीदारी, कृतीच्या वर्षात भागीदारी किंवा कृतीच्या दशकात. हे दशक महत्त्वाचा शब्द आहे. कृतीच्या दशकातील भागीदारी हे त्याची थीम होती. आणि याच्यातला पहिला स्टेट आहे, ही जाहीर कोण करतं इंडेक्स? नीती आयोग. त्याच्यातला पहिलं राज्य आहे केरळ. कोणतं राज्य आहे? केरळ. त्याची रँकिंग आहे 75, म्हणजे त्याला मार्क मिळाले 100 पैकी 75. महाराष्ट्राचं लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा नंबर आहे 5वा आणि महाराष्ट्राला 100 पैकी 70 पॉईंट मिळालेले होते. सगळ्यात शेवटचं राज्य होतं बिहार 52 नंबर. हे फक्त लक्षात ठेवायचे 3-4 राज्य बस, त्याच्या व्यतिरिक्त काही लक्षात ठेवायचं नाही. आलं तर पॉझिटिव्ह घेऊन चालायचं. त्यानंतर पुढचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकास लक्ष्ये खालीलपैकी कोणत्या कालावधीसाठी स्वीकारण्यात आलेली आहेत? आता याच्यामध्ये 95 ते 15, 16 ते 23, 21 ते 25 आणि 2000-2040. आता देताना पण आणखी एक काय करता आलं असतं की 2000 ते 2015. मग आपल्याला शाश्वत विकास ध्येय की MDG की SDG याच्यामध्ये 2016 ते 30 किंवा 2000-2015 याचा थोडा फरक पडला असता किंवा 2-3 लोकांनी टिक केलंच असतं 2000-2015ला. परंतु अगोदर काय आलं होतं? MDG आलेले होते, मिलियन डेव्हलपमेंट गोल्स, आणि त्याच्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. MDGचा कालावधी किती होता? 2000 ते 2015 आणि SDG 2016 ते 2030. खूप सोप्या गोष्टी आहेत, फक्त परीक्षेमध्ये सगळंच बरोबर वाटायला लागतं किंवा चला घेऊन चला. MDG किती होते? 8 आणि SDG किती होते? 17. हे एवढं
खूप सोपं आणि खूप गोष्टी नॉर्मल जसं जसं पाठांतर अगोदर ही संख्या पाठ करायचं, कालावधी पाठ करायचा, नंतर त्याचे 8 कोणते होते, 17 कोणते होते, त्याच्या नंबरनुसार पाठ करत जायचे आहेत. आता बघा पुढचा प्रश्न आहे 37 नंबरचा. बोकारो पोलाद प्रकल्पाची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आलेली आहे? आता हे का पोलाद प्रकल्प टाकतोय तर याचं उत्तर आहे बघा, अगोदर आपण उत्तर काढूया. 4थी पंचवार्षिक योजना आहे. चार पोलाद प्रकल्प आहेत जे पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेत. स्थळ, त्याला मदत केलेला देश आणि योजना, हे तिन्ही काय करायचे, लिहून ठेवायचे आहेत याच प्रश्नाच्या खाली, म्हणजे ते तुमचं चुकणार नाही. ते जोड्या लावामध्ये सुद्धा 1-2 वेळेस प्रश्न आलेला आहे. आता 38 नंबरचा प्रश्न घेऊया आपण. खालील विधानांचा योग्य पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. 20 कलमी कार्यक्रमाबद्दल आहे. भारतात 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात 26 जून 1975 साली करण्यात आलेली होती. हे पाठच पाहिजे तुम्हाला. दुसरं, 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती आणि भारतातील 20 कलमी कार्यक्रमाचा उद्देश दारिद्र्य रेषेखालील राहणीमानाचा दर्जा सुधारणे हा आहे. आता बघा, पहिलं विधान तर बरोबर आहे. 1975ला सुरू केलं आहे म्हणजे त्यावेळेस जवाहरलाल नेहरू नसणारच, त्यामुळे ते कट करा. त्याच्याऐवजी कोणी सुरुवात केली होती मग? इंदिरा गांधीजींनी. त्याच्यामुळं ब विधान चुकीचं आहे आणि क विधान बरोबर आहे. अ आणि क बरोबर असे तिसरा पर्याय बरोबर असणार आहे. आतापर्यंत 20 कलमी कार्यक्रम म्हणजे एक वेळेस सुरुवात केला आणि त्याला 3 वेळेस रिव्हिजन देण्यात आले किंवा सुधारणा करण्यात आलेली आहे. ते साल बघा, 1975 इंदिरा गांधीजींनी, 1982 इंदिरा गांधीजी, या दोन्ही इंदिरा गांधीजींनी केलेले होते. 1986ला राजीव गांधीजींनी यांच्यामध्ये सुधारणा आणली आणि 2006 साली मनमोहन सिंग ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा आणलेल्या आहेत किंवा सुधारणा केलेल्या आहेत. असं 4 वेळेस आपण 20 कलमी कार्यक्रम सुधारित केलेला आहे. आता भारतात नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आलेला होता? बँक ऑफ कोलकाता, बँक ऑफ बेंगाल, बँक ऑफ मद्रास किंवा बँक ऑफ बॉम्बे? तर हा साधा प्रश्न आहे, आलाच पाहिजे सगळ्यांना, कोणीही हा प्रश्न चुकू नये. बँक ऑफ बंगाल याला कधी परवानगी देण्यात आलेली होती? ते पुस्तकात सगळ्याच आहे, 1840ला. हे सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजेच. त्याच्यानंतर साक्षरतेवरचा प्रश्न आहे. 2011च्या जनगणनेनुसार साक्षरतेत जिल्ह्यांचा उतरता क्रम लावा. आता सर्वात जास्त साक्षरता मुंबई उपनगर. हा जरी 1 नंबरचा जिल्हा जरी माहीत असला तरी तुमचं उत्तर जोड्या किंवा उतरता क्रम लागून जाऊ शकतो. ड कुठं आहे? तिसऱ्या पर्यायामध्ये. त्याच्यानुसार ड ब अ क, तिसरं तुमचं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे आणि उत्तर येऊन जातं. ते थोडे असे प्रश्न सोडवत गेलात की तुमचं चेक करत राहायचं की आपलं का उत्तर बरोबर आलं, काय पाठ होतं. जितके जास्त प्रश्न सोडवलो आपण तितकं ते एक पॉईंट आपलं कलेक्ट होतात आणि पाठ व्हायला लागतात. आणखी जनगणनेवरचाच प्रश्न आहे. लिंग गुणोत्तराच्या बाबतीत पहिले 4 जिल्हे कोणते? पहिला कोणता आहे? रत्ना. आपल्याला माहीत आहे रत्ना आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर गोंदिया आणि त्याच्यानंतर सातारा. म्हणजे इथं सुरुवातीचे 2 तुम्हाला पाठ असले तरी दोन्ही ऑप्शनमध्ये टाकलं होतं, कारण हे सगळ्याला पाठ आहेत. तिसरा ऑप्शन तुम्हाला पाठ होणं अपेक्षित आहे, ते म्हणजे गोंदिया. आता सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा जो जिल्हा आहे रत्नागिरी, त्याचे किती लिंग गुणोत्तर आहे? 1123. हे सुद्धा पाठ करून ठेवायचं आहे. आता एकदम साधा प्रश्न तुम्हाला आलाच पाहिजे, हा कोणीही चुकायला नको. ज्या 501 ते 1000 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर दरम्यान घनता असलेल्या क्षेत्राला डॅश डॅश घनतेचे क्षेत्र म्हणतात. घनता म्हणजे काय? एखाद्या चौरस किलोमीटर एरियामध्ये राहणारी, 1 चौरस किलोमीटरमध्ये राहणारी जी लोकसंख्या आहे ती म्हणजे आपण घनता म्हणतो. मग ज्या ठिकाणी 501 ते 1000 असेल तर ते पहिला ऑप्शन आहे बघा, खूप कमी घनतेचं राज्य. दुसरा ऑप्शन आहे कमी घनतेचं राज्य. तिसरा ऑप्शन आहे मध्यम घनतेचं राज्य आणि चौथा आहे उच्च घनतेचं राज्य. ज्या ठिकाणी 500 ते 1000 असते त्याला उच्च घनतेचं राज्य म्हणलं जातं. 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर पुढचं ट्रेझरी बिलाबद्दल आहे. योग्य विधान निवडायचं आहे. ट्रेझरी बिलांना
कोषागार हुंड्या असे म्हणतात आणि ट्रेझरी बिलं ही RBI सार्वजनिक कर्ज उभारणीसाठी विक्रीस आणतं आणि ती दीर्घकालीन रोखे असतात. ट्रेझरी बिलं दीर्घकालीन असतात का? पहिलं विधान बरोबर आहे. तर इथंपर्यंत RBI विकतं इथंपर्यंत बरोबर आहे, फक्त दीर्घकालीनच्या ऐवजी काय होतं, अल्पकालीन पाहिजे. आणि ट्रेझरी बिलं ही 81 दिवस, 190 दिवस किंवा 365 दिवसापेक्षा कमी किंवा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीची असतात. त्याच्यानंतर म्हणून अविधान बरोबर आहे आणि ब विधान चुकीचं आहे, असा पर्याय क्रमांक 2 तुमचं 43चं उत्तर आहे. आता एकदम सोपा हेडक्वार्टरचा 2015-16 आलेला जोड्या लावामधला प्रश्न आहे, त्यालाच आपण लाईनमध्ये टाकला आहे. UTI म्हणजे युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे मुख्यालय भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्ली, कोलकाता, शिमला की मुंबई? तर याचं उत्तर आहे मुंबई. यासाठी TT कृष्णमाचारी त्यावेळेसचे अर्थमंत्री होते 1964ला. यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनुसार 1964 साली 1 जुलै 1964 साली UTIची स्थापना करण्यात आली. याचा जो कायदा आहे 1963चा कायदा आहे. त्याच्यानंतर पुढचा टाकसाळी आणि त्याचे जे हेडक्वार्टर्स आहेत त्याच्या संबंधी प्रश्न. आता बघा, इंडियन सिक्युरिटी प्रेस, इंडियन सिक्युरिटी आहे इथं, सिक्युरिटी पेपर मिल, सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस आणि बँक नोट हे कोणत्या ठिकाणी आहेत हे आपल्याला पाठ पाहिजे. चुकून जोड्या लावा किंवा सिंगल लाईनमध्ये विचारलं तर महाराष्ट्रामध्ये असणारं कोणतं आहे? नाशिक रोड. मग नाशिक रोडचं जे आहे ते इंडियन सिक्युरिटी प्रेस ही आपल्याला एक तरी आपल्या आपल्या राज्यामधलं पाठ पाहिजे आणि त्याच्यावरनं जरी उत्तर काढलं तरी पर्याय क्रमांक 1 तुम्हाला निघून येतून मार्क मिळून जातात. नाशिक रोडला काय? इंडियन सिक्युरिटी प्रेस. आता बघा, सिक्युरिटी पेपर मिल ही होशंगाबादला आहे. त्याच्यानंतर पुढचं सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस ही हैदराबादला आहे आणि बँक नोट्स देवासला आहे. फक्त महाराष्ट्रातलं पाठ करून ठेवा, बाकीचं पाठ राहिलं न राहिलं तरी चालतं. आता राजकोषीय तूट याच्यावरती जे सार्वजनिक वित्त आहे त्या टॉपिकवरती किंवा कर प्रशासन या 2 सार्वजनिक वित्त आणि कर प्रशासन याच्यावरती 2 ते 3 प्रश्न तुम्हाला येतात. त्यातल्या तुटीवरचा एक ठरलेला प्रश्न असू शकतो. त्याच तूट किती आहे, मोजण्या पद्धत काय, तुटीचा भरणा कशामुळे निर्माण होते, असे प्रश्न येतात. आता राजकोषीय तूट योग्य विधान ओळखा विचारलेलं आहे तुम्हाला. पहिलं आहे सरकारने घेतलेले त्या वर्षीचे एकूण बाजार कर्ज म्हणजे राजकोषीय तूट होय. राजकोषीय तुटीला आणखी नाव काय करतोय? कर्ज निर्माण करणारी जमासुद्धा म्हणतो, म्हणून त्याच्यामुळं अविधान बरोबर आहे. राजकोषीय तूट नेहमी आपण नेट प्रॉफिटमध्ये दाखवतो. जे आपलं अकाउंटिंग असतं त्या अकाउंटिंगमध्ये प्रॉफिटमध्ये कशाला, ते आपल्यावरती व्याज म्हणजे आपण ऑलरेडी ते कर्ज आहे, कर्जाचं ठिकाण असेल तर प्रॉफिटचा काय संबंध, त्याच्यामुळं ब विधान चुकीचं आहे. आणि सन 2022-23 या आर्थिक वर्षातील राजकोषीय तूट 6.4 GDPच्या इतकी होती टक्केवारी, हे आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे अ आणि क विधान बरोबर आहे. काही वर्षाचं म्हणजे ॲव्हरेज कसा ट्रेंड चालू आहे राजकोषीय तुटीचा तो थोडा आपल्याला माहीत पाहिजे. 3% आहे, पुढचं नाही पाठ करायचं. 3 पॉईंट किती, 3% आहे की 4% आहे की 5%च्या जवळपास आहे, 6%च्या, म्हणजे तिचा ट्रेंड कसा आहे हे जरी तुम्हाला माहीत असलं तरी आपल्याला राजकोषीय तुटीवरचा जो काही प्रश्न असेल तो सुटून जातो. आपल्याला सगळंच पाठ केलं पाहिजे पॉईंट टू पॉईंट इतकं नाही, परंतु त्याचा ट्रेंड या वर्षीचा काय, मागच्या वर्षीचा किती होता हे माहीत असेल तरी सफिशियंट आहे. तर याचं उत्तर काय? अ आणि क बरोबर, 3 नंबर पर्याय. त्यानंतर पुढचं बघा, महिलांना प्रश्न 47 नंबर, महिलांना स्वतंत्र म्हणजे भारतात महिलांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची औपचारिक सुरुवात कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू करण्यात आलेली आहे? 5व्या, 6व्या, 8व्या की 9व्या? तर याचा पर्याय आहे 9व्या पंचवार्षिक योजनेपासून काय केलेलं आहे? जेंडर सेन्सिटिव्हिटी म्हणजे त्यालाच काय महिला घटक योजना ॲड केलेल्या आहेत 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. हे एक लक्षात असू द्या, पाठ असू द्या. त्याच्यानंतर पुढचा आहे बघा 48 नंबरचा, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा. आता अविधान आहे, सरकारने कर कपात केल्यास
किंवा काही कर रद्द केल्यास लोकांचा खर्च योग्य उत्पन्न वाढतो. म्हणजे काय झालेत, टॅक्स कमी झालेत, त्याच्यामुळं लोकांकडं खर्च करायला पैसे वाढतात. विधान बरोबर आहे. आणि प्रत्यक्ष करामध्ये घट होणे हे भाववाढीचं कारण असू शकत नाही. भाववाढ कशामुळे वाढते, लोकांकडनं वस्तूंची मागणी वाढते परंतु त्याच्या अगेन्स्ट तितक्या वस्तू नसतात. पण ज्यावेळेस प्रत्यक्ष करामध्ये घट होते म्हणजे लोकांना टॅक्स कमी भरावा लागतो, लोक मग पैसे वाढतील त्यांच्याकडचे आणि वस्तू मागायला लागतील आणि मग भाववाढ होऊ शकतो. परंतु इथं काय म्हणते, प्रत्यक्ष करामध्ये घट झाल्यामुळे भाववाढीचा काही परिणाम नाही, परंतु हे विधान चुकीचं आहे. अविधान बरोबर, ब विधान चुकीचं. मग असा पर्याय कोणता आहे, 48 पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर आहे. टॅक्सेशनवरचा प्रश्न आहे. आता औद्योगिकरण या टॉपिकवरचा एक प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे औद्योगिक धोरण 2019 असं काहीतरी एखादं धोरणावर वगैरे प्रश्न येतो, राज्याचा असेल किंवा केंद्र सरकारचं, भलं मोठं दिलेलं असतं. मग त्याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं किंवा काय काढायचं ह्या गोष्टी बघा. त्या 2019च्या धोरणामध्ये काय टार्गेट दिले होते, 2023-24 सालापर्यंत राज्याच्या स्थूल उत्पादन क्षेत्राचा वाटा म्हणजे राज्याच्या GDP मध्ये 25% वाढवण्यासाठी प्रतिवर्षी 12 ते 13% या क्षेत्राचं काय झालं पाहिजे, ग्रोथ झाली पाहिजे. हे पहिलं विधान आहे बरोबर. आणि 2022-23-24 पर्यंत 10 लाख कोटीपर्यंत गुंतवणूक राज्यात आकर्षित करण्यासाठी राज्य प्रयत्न करेल. असे दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 दोन्ही विधान बरोबर. ह्या धोरणाबद्दल जे काही थोडेफार 1-3-4 पॉईंट तुम्हाला पाठ करायला पाहिजेत ते स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे, ते तेवढं पाठ करून ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न 50. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. योग्य. आता बघा, भारताने वस्तू आणि सेवांची आयात केल्यास खर्च होणारा पैसा हा देशाबाहेर जातो आणि त्यामुळे तेवढ्या प्रमाणात लोकांचे उत्पन्न पातळी कमी होते. म्हणजे आपण वस्तू काय केल्यात, दुसऱ्या देशाकडनं मागवतलेत. म्हणजे वस्तू मागितली म्हणजे आपल्याकडचे पैसे द्यावे लागतील आणि भारतातून पैसे बाहेरच्या देशात देतील, त्याच्यामुळे भारतातील लोकांची उत्पन्न पातळी कमी होतं. विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण जर एखादी वस्तू निर्यात केली म्हणजे आपल्याकडची वस्तू तयार केली आणि बाहेर पाठवली तर बाहेरच्या लोकांना काय करावं लागते, पैसे द्यावे लागतील आणि ते पैसे आपल्याकडे येतील आणि त्यामुळे लोकांची उत्पन्नाची पातळी वाढेल असं. त्याच्यामुळे मग दोन्ही विधानं, अ ही विधान बरोबर आहे आणि ब ही विधान बरोबर आहे आणि असा पर्याय क्रमांक 4 बरोबर येतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सन 51 नंबरचा प्रश्न. सन 1950-51 ते 2010-11 या कालावधीत प्राथमिक क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील म्हणजे GDPतील वाटा काय होता. अगोदर काय होता, आता काय झाला आहे. 55.4% ते 14% आला आहे की 55% 16% आला आहे की 56%वरनं 55%वर काय आलं याचं माहीत असलं पाहिजे. हे पाठ असावं. तुलनात्मक लक्षात ठेवा. 3 वर्षाचे डाटा जो ऑलरेडी मी तुम्हाला ह्याच्यात पण दिलेला आहे स्पष्टीकरणामध्ये. 1950-51चा डाटा, 1990-91चा डाटा आणि 2011-12चा डाटा. हे 3 वर्षाचे डाटा म्हणजे प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा, द्वितीय क्षेत्राचा हिस्सा, तृतीय क्षेत्राचा हिस्सा, GDP मधला, रोजगारातला, हे जो ट्रेंड आहे तो फक्त त्याचा जवळपास असलेला माहीत असावा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नंबरचं. 1950-51 मध्ये GDPतील प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा 55.4% होता, तो आता 14.3% 11 साली झालेला आहे. आता सध्या जर बघितला 2021-22 किंवा 23-24 पर्यंत तर प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा थोडा वाढला आहे, तो 16 ते 17-18 या 3 रेंजमध्ये असतो, तोही बघून घ्यायचा आहे. 51चं उत्तर 1. आता बघा 52 नंबरचा प्रश्न. भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगाच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती. पंचवार्षिक योजना. SVR राघवन प्रतिमान, चक्रवर्ती प्रतिमान, केळकर प्रतिमान आणि महालनोबिस प्रतिमान. तर ते कोणतं होतं, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी. खूप सोपा प्रश्न होता. प्रतिमानं ते पाठ करायचे. 4-5 योजनेसाठीचं जे प्रतिमान आहेत ते पाठ करून ठेवायचे आहेत. बघत राहिले की कंटिन्यू पाठ राहतात. त्यानंतर 52 नंबरचा प्रश्नाचं 4 उत्तर आहे. त्यानंतर 53 नंबर. खालील विधानांचा विचार करा. भारतामध्ये 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी 2001 साली 15.9% पासून 2011 पर्यंत किती झाली, ती 12.1% एवढी घटली आहे. बरोबर. तर याच्यामध्ये
तर 6 वर्षाखालचं प्रमाण आहे ना, कारण ते कमी झालं आहे. हे 2001चं बरोबर आहे 15.9%, पण 2011चं 13 पॉईंट समथिंग आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यामुळं अविधान चुकीचं. आणि ब विधान जो आहे 11च्या जनगणनेनुसार जम्मू काश्मीर राज्य सोडून सगळ्या राज्यातली जी 6 वर्षाखालील बालकं आहेत त्यांची टक्केवारी घटलेली आहे, ते विधान बरोबर आहे. मग फक्त ब बरोबर. त्याच्यानंतर पुढचं, आता केंद्र शासनाचं जे अर्थसंकल्प असतं, 54 प्रश्न बघा. केंद्राचे अंदाजपत्रक महसुली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे 2 भागात विभागले जाते. केंद्र शासनाच्या महसुली प्राप्तीचे खालीलपैकी 2 सोर्स कोणते? खूप सोपं आहे. महसुली सोर्स, महसूल प्राप्त कोणते कोणते असते? एक कर महसूल आणि दुसरं करेतर महसूल. हे अल्पबचती तुम्हाला वाटतं की अरे बचत आहे म्हणजे ते महसुलामध्ये येऊ शकतं, तर ते महसुलामध्ये येत नाही, तर ते भांडवली प्राप्तीमध्ये येतं. अल्पबचत किंवा बाहेरून घेतलेलं कर्ज हे भांडवली प्राप्तीमध्ये येतं. त्याच्यामुळं फक्त कर महसूल आणि करेतर महसूल, आणि चुकवण्यासाठीच तुम्हाला ॲड केलेला आहे अल्पबचती. मग त्यासुद्धा आपण काय करतो? महसुलामध्ये टाकू शकतो. त्या काढायच्या आहेत. ब आणि ड हे बरोबर आहे. आता बघा, आपण जे FRBM कायदा आणलेला आहे, FRBM ॲक्ट 2003चा, त्यामध्ये सरकारला मध्यावधी, मिड टर्म असे काहीतरी प्रमाण म्हणजे काय करावं लागतं, त्याला घोषणा द्यावी लागते. कुठं? संसदेच्या समोर ते कागद ठेवावे लागतात. मध्यावधी राजकोषीय सुधारणा जो आराखडा असतो त्याचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश काय आहे? तर त्याचा उद्देश पहिला आहे कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटवणे. दुसरं राजकोषीय तूट वाढ करणे म्हटलं आपल्याला तूट कमी करायचं, त्याच्यामुळे ब विधान गेलं. ब विधान कट करणारं 2 आहेत. त्यानंतर चालू खात्यावरली तूट कमी करणे. ह्या चालू खातं हे कशासंबंधी आहे? हे आपलं बँक BOP म्हणजे परकीय व्यापारासंबंधी आहे, त्याच्यामुळे इथं येणार नाही आहे. राहिलं कोणतं? अर्थसहाय्य कमी करणं. तर याचं उत्तर आहे ड, अर्थसहाय्य कमी करणं. कारण राज्याचे जे फिस्कल डेफिसिट असतील, महसुली महसुली तूट आहे, भांडवली तूट आहे, या सगळ्या तुटी कमी करण्यासाठी आणि राज्यांना दिली जाणारी मदत ती कमी करा, आणि राज्यांचं आणि केंद्राचे जे कर्ज आहे ते सुद्धा कमी करण्यासाठी ह्या मध्यावधी राजकोषीय आराखड्यामध्ये जो आपला FRBM ॲक्टनुसार 5-5 वर्षासाठीचं आपण जे टार्गेट ठेवलेले आहेत ते पूर्ण होत आहेत का हे चेक करण्यासाठी आपण ते मध्यावधी राजकोषीय सुधारणा आराखडा संसदेसमोर मांडण्यासाठी केंद्र सरकारवरती ते ऑब्लिगेशन्स आणलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचं बघा 56. हा म्हणजे तुम्हाला आलाच पाहिजे, चुकला तर तो अवघड कार्यक्रम होणार आहे. 56 नंबरचा 3 प्रकारचे मृत्यूदर आहेत. माता मृत्यूदर, शिशु मृत्यूदर किंवा एकूण प्रजनन दराचे प्रमाण. याच्यापैकी एखाद्यावरती प्रश्न येऊ शकतो. इथे मी 3 टाकलेत, परंतु याच्यातल्या एखाद्यावरती तुम्हाला म्हणजे माता मृत्यूदरवरती प्रश्न आलेला आहे 2 ते 3 वेळेस, आणि शिशु मृत्यूदर याच्यावर सुद्धा 1 वेळेस प्रश्न आलेला आहे. पहिलं विधान बघा. प्रति 1 लाख जिवंत बालकामागे प्रसूती दरम्यान किंवा प्रसूतीच्या कारणाने मरण पावणाऱ्या स्त्रियांची संख्या म्हणजे माता मृत्यूदर. हा माता मृत्यूदर असा एकमेव आहे जो 1 लाख बालकामागे मोजला जातो, त्याच्यामुळे ते थोडं वेगळं आहे. अविधान बरोबर आहे. दुसरं बघा. एका वर्षात 1000 जिवंत जन्मलेल्या बालकांचे 0 ते 4 वर्ष वयाच्या दरम्यान होणारे मृत्यू म्हणजे शिशु मृत्यूदर. शिशु म्हणजे लहान आहे, शिशु म्हणजे लहान आहे, आणि इथं हे 0 ते 4 असं नसतं, 0 ते 5 हे बालमृत्यूदर आहे, त्याच्यामुळे हे कट होईल. त्यानंतर लोकसंख्येत 0 ते 6 वर्ष वयोगटातील 1000 पुरुषांचे स्त्रियांच्या पुरुषांच्या मागे असणारे एकूण प्रजनन दराचे प्रमाण हे सुद्धा चुकीचं आहे. एकूण प्रजनन दरांचे प्रमाण फक्त बरोबर काय? मग अविधान बरोबर आहे. हे मृत्यूदर, जन्मदर हे असं जे आहेत हे दराचे कशाच्या तुलनेत मोजले जातात हे लक्षात ठेवायचं. त्यातल्या त्यात हे आवडणारा जो मृत्यू दर आहे तो म्हणजे माता मृत्यूदर परीक्षेला खूप आवडतो. ते कितीच्या तुलनेत मोजतात? 1 लाखाच्या. याच्यामुळं त्याची व्याख्या आणि ते कधी मोजलं? प्रसूतीच्या दरम्यान किंवा प्रसूतीच्या नंतरसुद्धा. नंतर 42 दिवसाच्या आत जरी काही झालं म्हणजे प्रसूतीच्या नंतर तरी ते मोजलं जातं, याच्यावर प्रश्न आलेला आहे. 56चं उत्तर 1 येतं. त्याच्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिलाच अभूतपूर्व प्रमाणातील वेतनधारी रोजगार हमी कायदा आहे. त्याचा मुख्य यश पुढील बाबीत आहे. त्याचा यश काय आहे? ते कशामुळं?
बघ त्याचे यश काय, रोजगार संधीत वाढ झाल्या, लोकांना रोजगार मिळाले, वेतन मिळकत करण्यास मदत झाली, वेतन त्यांना वाढलं, वित्तीय समावेशन झालं आणि महिला सक्षमीकरण, कारण महिलांना आपण काय केलेलं या कायद्यामध्ये 33% आरक्षण दिलेलं आहे. हा जरी बघितलं हे सगळे काय त्याचे जे हेडलाईन्स आहेत त्याच्यावरचा प्रश्न आहे. अ ब क सर्व विधाने बरोबर आहेत, कारण ह्या रोजगार हमी योजनेबद्दलचं हे पॉईंट आहे, हे येतच. रोजगार हमी योजना आवडणारा पॉईंट आहे, त्याच्यावर काही ना काही प्रश्न पूर्वपरीक्षेला विचारण्याचा प्रयत्न केला जातो. आता हा थोडा प्रश्न आपला ऑप्शन देताना चुकला आहे, त्यामुळे हा कॅन्सल होईल, पण याचं उत्तर सांगतो. ऑप्शन देताना थोडं चुकलं आहे. प्राध्यापक डी.टी. लकडवाला समितीने दारिद्र्याचं सर्वेक्षण करण्यात आलं होते, कोणती पद्धत वापरलेली होती? अल्प कालावधी, समान स्मरण कालावधी, संमिश्र स्मरण कालावधी आणि BPL पद्धत. त्याचं उत्तर आहे URP, युनिफॉर्म रिकॉल पिरियड. परत फक्त ब पाहिजे होतं, परंतु तिथं ब क झालेलं आहे. 3 उत्तर टिक केलं असेल तर फक्त तिथं ब करा, फक्त ब बरोबर आहे. आता बघा, फिशरच्या व्यवहार दृष्टिकोनानुसार पैशाची मागणी ही खालील घटकावर अवलंबून असते. ते फिशरचं तत्व आहे MV = PT. याच्यामध्ये काय काय असतं फिशरच्या दृष्टिकोनामध्ये? व्यवहारांची संख्या असते, व्यवहारांची सरासरी किंमत, पैशाच्या व्यवहाराचा भ्रमणवेग आणि रोखता पसंती. रोखता पसंतीचा काही संबंध नाही आहे, तर अ ब क याचं उत्तर आहे अ ब क. तुम्ही ते फक्त चलन आणि पैसा याच्यामधला हा पॉईंट आहे. MV = PT हा खूप रेअर येऊ शकतो, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. फिशर हा कशाचा संबंधी आहे? पैशाच्या संबंधी आहे. एखादा जर शास्त्रज्ञावरती प्रश्न विचारायचा आला तर असा येऊ शकतो. आता ॲडम स्मिथ बघा, खूप साधा प्रश्न, जो अभ्यासाला सुरुवात केली याला सुद्धा बरोबर येईल. ॲडम स्मिथ याला अर्थशास्त्राचा पितामह म्हणलं जातं आणि लेविसने दुसरं विधान आहे आर्थिक वाढीच्या संरचनात्मक बदलाचे प्रतिमान मांडलेलं आहे. तर ह्या म्हणजे आपण जे शास्त्रज्ञ आहेत अर्थशास्त्र त्याच्यावरती थोडे प्रश्न टाकलेले आहेत, व्यक्ती विशेष. तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत, उत्तर त्याचं 3 येणार आहे. ॲडम स्मिथ पितामह आणि लेविस हा आर्थिक वाढीच्या संरचनात्मक बदलाचं प्रतिमान मांडणारा व्यक्ती आहे. एक्सप्लेनेशनमध्ये त्याचा डिटेल माहिती दिलेली आहे. त्यानंतर पुढचा 61 नंबरचा, ब्रिटिश काळात भारतात खालीलपैकी कोणत्या तज्ज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता? कोणत्याही पुस्तकामध्ये राष्ट्रीय उत्पन्न अभ्यासायला सुरुवात केलं की नाव येतं दादाभाई नौरोजी, वाडियान जोशी, VKRV राव आणि फिडले सिराज. यातला VKRV राव हे काय आहेत? पहिले फर्स्ट जे म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचा वापर केलेली व्यक्ती आहे. त्यातला पहिला मोजलेले कोण? दादाभाई नौरोजी फर्स्ट व्यक्ती आहेत, परंतु वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून मोजलेले VKRV राव आहेत. तर सगळेच तज्ज्ञ आहेत जे ब्रिटिश काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. आता LICची स्थापना दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 245 विमा कंपन्यांच्या एकत्रीकरणातून करण्यात आलेली आहे. भिलाही लोह पोलाद उद्योगाची स्थापना दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान झाली आहे. आता याच्यात थोडं तुम्ही ऑप्शन वाचल्यावर बघा पर्याय तुम्हाला कसं होतंय. फक्त विधान अयोग्य नाही, फक्त विधान ब अयोग्य नाही. आता 2 वेळेस निगेटिव्ह आलं ना, असं काय करून टाकायचं, अ आणि निगेटिव्ह जे आहे त्याच्या अगोदर लागलेलं म्हणजे आपल्याला उत्तर बरोबर येतं. ते ह्याच्यातलं दोन्ही पण बरोबर आहे, ब पण बरोबर आहे, दोन्ही विधाने बरोबर असा पर्याय पाहिजे. विधान 3 नंबरचा पर्याय बघा, विधान अ आणि ब दोन्ही योग्य आपल्याला हे पाहिजे, मग उत्तर 3 येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आर्थिक वाढ साधारणतः कशाशी संबंधित असते? आर्थिक वाढ कधी होते? आर्थिक वाढ चलनघटीच्या काळात होते का? म्हणजे चलन घटते म्हणजे आर्थिक वाढ कमी होईल ना. चलनवाढीच्या दरम्यान, मुद्रा अवपाताच्या दरम्यान आणि बेसुमार चलनवाढीच्या दरम्यान. चलन घट होत असेल तर आर्थिक वाढ होत नाही. त्याच्यानंतर बेसुमार चलनवाढ असेल तर महागाईच वाढलेली असते इकडून तिकडून. मुद्रा अवपात म्हणजेच काय, त्याला आपण स्टॅग्फ्लेशन म्हणतो. त्या काळात वाढत पण असतं, बेरोजगारी पण वाढलेली असते, सगळीच कंडिशन याच्यामध्ये असते. परंतु महत्त्वाचं आहे विशिष्ट लेवलची जर चलनवाढ अर्थव्यवस्थेमध्ये असते
चलनवाढ कशासारखं काम करते, उदाहरण आपण काय देतो, ग्रीसप्रमाणे. गाडीमध्ये जसं ग्रीस टाकल्यानंतर गाडी चांगली चालते, तसंच चलनवाढसुद्धा अर्थव्यवस्थेसाठी ग्रीसप्रमाणे काम करते. ती लिमिटेड असावी, त्यामुळे आर्थिक वाढ होऊ शकते. 63चं आहे 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भांडवली अंदाजपत्रकात भांडवली खर्च यामध्ये योजनेतर खर्च खालीलपैकी कोणत्या बाबीत समावेश होतो? योजनेतर खर्च. आता भांडवली भागामध्ये योजना नाही, योजना सोडून होणारा खर्च कोणता येणार आहे बघा. कर्ज परतफेड हा सुद्धा योजनेतर खर्च आहे, कोणतीच योजना नसणार आहे याच्यासाठी. त्याच्यानंतर दुसरा, क्षेपणास्त्र खरेदी, हे पण योजनेतर खर्च आहे. सिंचन प्रकल्प हा काय भांडवली खर्च, इथं कोणती तरी योजना असणार आहे, बघा. वेगवेगळ्या योजना असतात सरकारच्या, त्याच्यामार्फत काय केलं जातं, सिंचन प्रकल्प घेतले जातात. वीज हेही येणार नाही. पण प्रिंटिंग प्रेस आणि टाकसाळ हा सुद्धा योजनेतर खर्च आहे. मग अ, ब आणि ई, असणारा पर्याय कोणता, 4 नंबरचा. जे भांडवली खर्च आहेत परंतु कसे, योजना सोडून केले जाणारे खर्च. आता साधा प्रश्न हा कुणाला चुकला नाही पाहिजे. अग्रणी बँक योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? 68, 69, 71, 72. तर ही 1969 मध्ये अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आलेली आहे. याच्यासाठी 2 समिती महत्त्वाच्या आहेत. एक गाडगीळ समिती या योजनेचा प्लॅन बनवून दिला होता, आणि प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन कसं करावं याच्यासाठी नरीमन समिती ह्या 2 समित्या अग्रणी बँक योजनेसंबंधी असल्या पाहिजेत. पहिली समिती ही बँकिंगचं व्यवहार पाहण्यासाठी स्थापन करण्यात आलेली होती, आणि दुसरी समिती आहे जी प्रत्यक्ष योजना कशी अग्रणी बँक योजना लागू करावी याच्यासाठी बँकरनी स्थापन केलेली नरीमन समिती होती. त्यानंतर बघा 66 नंबरचा प्रश्न, खालील विधाने वाचून योग्य पर्याय. दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 साली जाहीर झाले. दुसऱ्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचा मसुदा डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांनी तयार केलेला आहे. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करणे हा दीर्घकालीन उद्देश आहे. सगळे पर्याय बरोबर आहेत. लोकसंख्या धोरणावरती एक प्रश्न असतो किंवा लोकसंख्येसंबंधी 1-2 प्रश्न येतात, त्याच्यावरच तुमचं सगळं कव्हर होईल. प्लस हा जो लोकसंख्या धोरण आहे ते सुद्धा आपल्या विश्लेषणामध्ये कंप्लीट होणार आहे, आणि याचं उत्तर काय, सर्व विधाने बरोबर आहेत. 4 नंबर. आता बघा पुढचा प्रश्न 1 लाइनरच आहे परंतु सोपा पण आहे. खालीलपैकी कोणता कर राज्य शासनाच्या महसुलाचा एक मार्ग नाही? म्हणजे कशातनं राज्य सरकारना पैसे मिळणार नाहीत. जमीन महसूल राज्य सरकार लागू करू शकतं. वाहनावरती कर राज्य सरकार लागू करतं. वस्तूंच्या जाहिराती किंवा विक्रीवरचा कर, विक्री टॅक्स, GST वगैरे राज्य सरकार लावतं. परंतु सीमा शुल्क हा जो शुल्क आहे तो फक्त केंद्र सरकार लागू करत असतं. त्याच्यामुळे 4 येणार नाही. 4 जो पर्याय आहे तो राज्याच्या महसुलाचा मार्ग असू शकत नाही. 68 नंबरचा प्रश्न बघा, खर्च म्हणजे सरकारद्वारे होणारा असा खर्च यामध्ये सरकारला भविष्य कालावधीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आर्थिक परतावा मिळतो. महसुली खर्च, महसुली जमा, भांडवली खर्च, भांडवली जमा. भांडवली खर्च म्हणजे सरकारने केलेला असा खर्च की ज्याच्यातनं सरकारला नंतर पैसे मिळतात, उत्पन्न मिळतात. म्हणून 68चा पर्याय आहे. 68चं 3 नंबर, भांडवली खर्च हा सरकारला नंतर काहीतरी परतावा देत असतो. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटाव हा नारा देण्यात आलेला होता? कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये? मग 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटाव हा नारा देण्यात आलेला होता. आता मुद्रासंबंधी एक व्याख्या आहे बघा. काय, मुद्रा जे कार्य करतं तीच मुद्रा असते असा शब्द कोणी पैशासंबंधी सांगितलेला आहे? तर तो वॉकर, फ्रान्सिस ए वॉकर. वॉक करत जाते, पैसा वॉक करत जाते तीच पैसा असते असं त्याला म्हणायचं आहे. फ्रान्सिस वॉकर हा अमेरिकन अर्थतज्ञ होता. याने मुद्रा किंवा पैशाची व्याख्या, मुद्रा जी कार्य करते तीच मुद्रा असते असं केलेलं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटनेबद्दल एक प्रश्न असावा याच्यासाठी टाकलेला आहे. जागतिक व्यापार संघटनेबाबत योग्य विधाने, म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल माहीत असावं याच्यासाठी.
गॅट 1 जानेवारी 1948 पासून गॅट करार अंमलात आला होता. बरोबर आहे. भारत हा गॅट कराराचा संस्थापक सदस्य नाही. चूक. संस्थापक सदस्य आहे, त्याच्यामुळे ब विधान चूक. भारताने गॅट करारावर 8 जुलै 1948 रोजी सहमती दर्शवली होती. हे सुद्धा आपलं काय आहे, बरोबर आहे. अ आणि क बरोबर आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 तुमचं बरोबर येईल. आता बघा, हाही सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत नाही. कोणती पद्धत म्हणजे तुम्हाला कोणत्या आहेत ह्या जर माहीत असल्या तर, नसले तर आपोआप समजवले. उत्पादन पद्धत ही सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची एक पद्धत आहे. आयात निर्यात पद्धत अशी कुठली पद्धतच नाही आहे. उत्पन्न पद्धत ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत आहे. आणि खर्च ही सुद्धा एक पद्धत आहे. कोणती नाही हे विचारलंय, त्याच्यामुळं 72चं उत्तर येतं 2 ब. आयात निर्यात ही अशी काहीही पद्धत नाही. या 3 पद्धतीबद्दल अधिक माहिती विश्लेषण स्पष्टीकरणाच्या PDF मध्ये दिलेली आहे. आता बघा, जननी सुरक्षा योजना जी 100% केंद्राने सुरू केलेली योजना आहे, ही योजना आहे. त्यानुसार रोख मदत डॅश डॅश यावर भर दिली जाते. म्हणजे कशासाठी रोख मदत दिली जाते? पहिला आहे बघा, दवाखान्यातील बाळातपणाच्या संख्येत वाढसाठी पैसे दिले जातात. बाळातपण आणि बाळातपणानंतरची दक्षता याच्यासाठी, किंवा तिसरा ऑप्शन आहे गरीब स्त्रिया ज्यांचे दवाखान्यात बाळातपण होण्याचे प्रमाण कमी आहे त्यावर अधिक भर देण्यासाठी. तर ह्या योजनेचा स्पेसिफिक जे उद्देश आहे त्या उद्देशामध्ये दिलेला आहे, बाळातपण आणि बाळातपणानंतरची दक्षता याच्यासाठी जननी सुरक्षा योजना ही भर देत असते. आपला सगळं वाटतं बरोबर आहे, परंतु त्यांच्या उद्देश या सेक्शनमध्ये हे 4 शब्द दिलेले आहेत. ही योजना कधी सुरू करण्यात आलेली होती? 12 एप्रिल 2005. याच्यामध्ये ज्या मदतनीस असतात गावातल्या आशा वगैरे वर्कर तुम्हाला माहीत आहेत, आशा वर्करसुद्धा याच योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणजे नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर 74 नंबरचा प्रश्न, भारतात पहिले विशेष आर्थिक क्षेत्र कुठे सुरू करण्यात आलेले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय सांताक्रूज, कांडला, चेन्नई, नोएडा. तर उत्तर आहे 2 नंबर कांडला, गुजरात. पहिलं आहे कांडला, गुजरात, जे EPZ एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन, जे कांडलामध्ये 1965ला स्थापन करण्यात आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे, भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामुग्रीचं वाटप करण्याचं काम कोण करत असतं? म्हणजे राज्यामध्ये आणि केंद्र आणि राज्यामध्ये पैशाची विभागणी करण्याचं काम नीती आयोग, वित्त आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग यापैकी नाही. तर कोण करत असतं? वित्त आयोग हे आर्थिक साधन संपत्तीचं वाटप करण्याचं काम करत असतं. त्यासंबंधीचा महत्त्वाचं जे आर्टिकल आहे राज्यघटनेतलं तर 280 आहे. त्याची रचना कशी असते? 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात. प्रत्येक 5 वर्षांनी नियुक्त करण्याची जबाबदारी कोणाची असते? राष्ट्रपतींची असते. ओके, चला पुढचा प्रश्न 77 नंबरचा, रेपो रेट बाबत योग्य विधानं विचारलेली आहेत. 7 डिसेंबर 2022 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट 35 बेसल पॉईंटने वाढवल्यामुळे 2023 मध्ये रेपो रेट 6.25 इतका आहे. रेपो हा शब्द पुनर्खरेदी पर्याय किंवा करार दर्शवत असून आर्थिक बाजारपेठेत साधन म्हणून त्याचा वापर केला जातो. तर याच्यामध्ये दोन्ही विधानं कशा आहेत? बरोबर आहेत. रेपो रेट संबंधी रेपो रेटचं काय रेट आहे ते तेवढं जरी समजला आणि अचानक म्हणजे 2022 8 द्विमासिक बैठकाच्या नंतर तो वाढवलेला होता, त्याच्यामुळं तो स्पेशल आहे आणि ते लक्षात असायचं केव्हा वाढवला होता. आणि आपण मग RBI चॅप्टरमध्ये बऱ्यापैकी सगळं वाचलेलं आहे, ते तुम्हाला येतच. पुढचा प्रश्न, खाली विधाने योग्य विचारले तुम्हाला. जून 2022 मध्ये भारताची व्यापारी मालाची निर्यात 16.8% वाढून ती USD अमेरिकन डॉलर 45.8 अब्ज एवढी झाली आहे. दुसरं आहे 22-23च्या पहिल्या तिमाहीत भारताची व्यापारी वस्तूंची निर्यात 22.2% वाढून 116 अमेरिकन अब्ज झाली आहे. तर याच्यातलं बघा कोणते विधान योग्य आहेत?
तर त्यातला फक्त ब योग्य आहे. हे 45 अब्ज नसून तर ते 37.9 अब्ज असणार आहे. फक्त ब बरोबर आहे आणि चुकीचं आहे. पुढचा प्रश्न करंट बेस्ड असणारा प्रश्न आहे. NSSO द्वारे ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत खालीलपैकी कोणते सेवा क्षेत्र वगळून सर्वेक्षण केले जाणार आहे? हॉटेल व रेस्टॉरंट, दुसरं आहे बँकिंग क्षेत्र, तिसरं बांधकाम क्षेत्र आणि IT क्षेत्र. त्याचं उत्तर आहे बांधकाम क्षेत्र वगळून इतर क्षेत्रांचे ऑक्टोबर 22 ते सप्टेंबर 23 या काळात सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न, जून 1998 मध्ये डॅश डॅश गटाच्या शिफारशीनुसार पैशाचं मोजमाप करण्याची M0, M1, M2, M3 हे 4 प्रकार मानले जातात. जे मोजण्यासाठी कोणी सांगितलेले आहे? विजय केळकर समिती, सुरेश तेंडुलकर, यशवंत सिन्हा, YV रेड्डी. तर YV रेड्डी समितीच्या शिफारशीनुसार आपण ही पैसा मोजण्याची पद्धत घेतलेली आहे. 80चा ऑप्शन काय? तर ऑप्शन 4 नंबर YV रेड्डी. आता इथून प्रश्न पुढचे करंट अफेअर्सवरचे आहेत. 80 प्रश्न अर्थशास्त्रावरती घेतले आपण आणि पुढचे 20 प्रश्न करंट अफेअर्सवरती. करंट अफेअर्समधले जे प्रश्न आहेत ते जास्तीत जास्त तुम्हाला डाटा कलेक्ट करता येईल या संबंधीचेच आहेत. म्हणजे एवढे लेंदी किंवा मोठे प्रश्न परीक्षेत असणार नाहीत. 1 लायनर 4-5 असतील, 4-5 मोठे असतील आणि 1-2 जोड्या लावा वगैरे असणार आहेत. सिंगल लायनर पण भरपूर प्रश्न असतात. फक्त तुम्हाला पॉईंट कव्हर व्हावेत, जास्तीत जास्त त्या घटनेसंबंधी माहिती मिळावी याच्यासाठी हे पॉईंटमध्ये दिलेले प्रश्न आहेत. आता बघा 81 नंबर, नमो शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाने आणलेली योजना आहे. अर्थसंकल्पामध्ये जाहीर केली होती. योग्य विधान, 2023-24च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी अंतर्गत 6,000 रुपये वार्षिक देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. PM केंद्र सरकारची आहे 6,000 आणि राज्य सरकारसुद्धा 6,000 देणार. हे बरोबर विधान आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करणारे मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे. हे चुकीचं आहे. महाराष्ट्राने सुरुवात केलेली योजना आहे. त्याच्यामुळं बरोबर, ब चूक आहे. असा पर्याय कोणता? बरोबर असलेला 2 नंबर त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी आहे ना, ज्यावेळेस केंद्र सरकारचा हप्ता येतो त्याच्यासोबतच लगेच 2,000 रुपये देणार आहेत. केंद्र सरकारची जसं 3 हप्त्यामध्ये 2-2 हजार मिळतात, तसेच राज्याचे सुद्धा 3 हप्त्यामध्ये 2-2 हजार रुपये दिले जाणार आहेत. आता पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाबद्दलचा आहे. मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाबाबत योग्य विधान, जून 2023 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोस्टल रोड प्रकल्पाचा महत्त्वाकांक्षी भूमिगत प्रकल्प सुरू केला आहे. त्याच्यानंतर हा कोस्टल रोड 4.7 किलोमीटरचा आहे. तर हे एवढंच लक्षात ठेवा, थोडं कमी येतो, 2.7 किलोमीटरचा आहे. आणि हा कोस्टल रोड बनवण्यासाठी जपानी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तो जपानी नसून चायनीज तंत्रज्ञान वापरलेलं आहे. एवढं मायनर तुमचं चेंज करणार नाहीत, फक्त चुकल्यानंतर पाठ होईल याच्यासाठी मी ते चुकवलेलं आहे. कारण आता इथं प्रश्न चुकला तर तुमचं 2.7 हमेशा पाठ राहील आणि हे तंत्रज्ञान चीनी तंत्रज्ञान आहे, हे सुद्धा तुमचं पाठच होणार. चुकल्यानंतर आपण जास्त लक्षात राहणार आहे याच्यासाठी ते थोडे बेसिक चुका केलेले आहेत. फक्त अविधान बरोबर आहे, ब आणि क चुकीचं, मग त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता बघा पुढचा प्रश्न, ईशान्य भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस. वंदे भारत एक्सप्रेस खूप ठिकाणी सुरू झालेली आहेत. महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी वंदे भारत सुरू झालेत, परंतु ईशान्य भारतातलं जर स्पेशल असल्यामुळं पहिली त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्रातलेही दोन्ही लक्षात असू द्या कोणत्या कोणत्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेसबाबत योग्य विधान, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मे 2023 मध्ये भारतातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केले होते. अविधान बरोबर आहे, म्हणजे हे ईशान्य भारतातलं आहे बरं का. ईशान्य भारतातली पहिली वंदे भारत एक्सप्रेस आसामच्या गुवाहाटी ते तमिळनाडूच्या कन्याकुमारी, म्हणजे आपण इथंच कट केलं पाहिजे. ईशान्य भारतातलं म्हणलंय आणि एवढ्या लांब कसं काय ती वंदे भारत चालवणार, त्याच्यामुळं ब चुकीचं. ईशान्य भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही पहिली निळ्या पांढऱ्या रंगाची ट्रेन आहे. असं काहीतरी कलर आहे म्हटल्यानंतर ते घेऊन जायचं ऑप्शन.
असेलच. फक्त इथं चुकवलं आहे कुठं, आसाम ते तमिळनाडू एवढं लांब, त्याच्यामुळे ते ब विधान चुकीचं आहे. अ आणि क बरोबर असणार आहे. मग ही कोणत्या दरम्यान वाहते, तर ती आसामचं गुवाहाटी आणि पश्चिम बंगालमधील न्यू जलपायगुडी या 2 स्टेशनच्या दरम्यान ही ईशान्य भारतातली वंदे भारत प्रवास करते. वंदे भारतचं पूर्वीचं नाव ट्रेन 18 होतं, मग ते नंतर तिला काय करण्यात आलेलं आहे, वंदे भारत नाव टाकलेलं आहे. तिची म्हणजे सेमी हाय स्पीड, परीक्षेत चुकवताना पण म्हणलं जातं बरं का तुम्हाला, स्पीड हाय स्पीड म्हणून येऊ शकतं ऑप्शनमध्ये, हाय स्पीड ट्रेन. परंतु ही हाय स्पीड ट्रेन नसून ही कशी ट्रेन आहे, वंदे भारत कोणत्या प्रकारची आहे, सेमी हाय स्पीड प्रकारची ट्रेन आहेत. चुकवताना ते हाय स्पीड टाकू शकतात. हिचे सगळ्यात हायेस्ट स्पीड किती होऊ शकते, तर 160 किलोमीटर असणार आहे आणि सगळी बसून प्रवास करायचा आहे. 83. त्यानंतर पुढचा बघा प्रश्न, मेरी लाईफ ॲप, फक्त ह्या ॲपवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मेरी लाईफ ॲप बाबत योग्य विधान ओळखा. हे ॲप भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने 5 जून 2023 रोजी सुरू केले आहे. विधान बरोबर आहे. याचा उद्देश काय, तर पर्यावरणासंबंधी युवा शक्तीला प्रदर्शित करणे, म्हणजे त्यांच्या भावना किंवा त्यांच्याबद्दल असणारी जागरूकता दैनंदिन व्यवहारातून युवा शक्तीला प्रदर्शित करण्यासाठी हे ॲप चालू करण्यात आले किंवा त्याचा मुख्य उद्देश आहे. दोन्ही विधानं याचे बरोबर आहेत आणि 4 नंबर त्याचा ऑप्शन बरोबर असणार आहे. त्या ॲपबद्दल थोडीफार माहिती विश्लेषणामध्ये दिलेली आहे. फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं, कोणत्या मंत्रालयाने आणि कोणत्या उद्देशासाठी सुरू केलेली आहे आणि कोणत्या दिवशी, तर ते तुम्हाला लक्षात राहील आणि परीक्षेला येऊ शकतं. ॲपवर वगैरे प्रश्न येतात अशा काहीतरी वेगळ्या इनिशिएटिव्हवरती. आता नवीन एक निर्देशांक आलेला आहे, राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2023. राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2023 बाबत योग्य विधानं ओळखा. पहिला आहे, 17 जुलै 2023 रोजी नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी हा निर्देशांक प्रकाशित केला आहे. ओके, असे जे निर्देशांक येतात, नीती आयोगाचं काम आहे ते करतं आणि नीती आयोगाचे ते उपाध्यक्ष केले पण आपण ओके म्हणूया. बहुआयामी राष्ट्रीय निर्देशांक 2023चा अहवाल हा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 च्या आधारावरती तयार करण्यात आलेला आहे. ओके, माहीत असेल तर जास्त विचार करा, नसेल तर दोन्ही विधानं बरोबर घेऊन चला आणि अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर म्हणून 1 नंबरचा पर्याय. जसा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जसा काढला जातो तसाच फक्त देशात आपल्या राज्यांसाठी तयार केलेला आहे. कोण तयार केलं, आता प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणी तयार केलं, नीती आयोगाने तयार केलं. कशाच्या आधारावरती, राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण 2005च्या डाटावरती तयार केलेलं आहे. हे कितव्यांदा तयार केलं, तर ही 2nd आवृत्ती आहे. म्हणजे हे सिंगल लायनरसुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळं लक्षात असू द्या. हा 2nd म्हणजे पहिल्यांदा कधी प्रकाशित केला होता, मग 2021मध्ये प्रकाशित केला, आता 2023मध्ये. सेम सगळे कन्सेप्ट तिकडचेच आहेत, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचे, फक्त हे राज्यांसाठी वापरलेले आहेत. पुढचा बघा 86 नंबरचा प्रश्न, संपूर्ण भारतात मे 2023मध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने ऑपरेशन ध्वस्त नावाची देशव्यापी कारवाई केली होती. त्याच्याबद्दल विधानं विचारलं. आता बघा, मे 2023 हे तुम्हाला एक वेगळं कन्सेप्ट मिळाली. NIAने केलेलं कोणतं, ऑपरेशन ध्वस्त. हे साधा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ऑपरेशन ध्वस्त 2023मध्ये खालीलपैकी कोणत्या एजन्सीनं केलं होतं, CBI, NIA, CRPF, इंडियन आर्मी किंवा इंडियन नेव्ही वगैरे. असा सुद्धा खूप साधा प्रश्न 1 लाईनर येऊ शकतो. त्याच्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला मिळावी म्हणून हा थोडा मोठा प्रश्न केला आहे. मग ऑपरेशन ध्वस्तबद्दल बघा, ऑपरेशन ध्वस्त ही मोहीम दहशतवादी गुंड आणि ड्रग तस्कर यांच्या नेटवर्कशी संबंधित आहे, त्याचं उद्ध्वस्त करण्यासाठी. बरोबर आहे विधान. 2009 साली गुन्ह्यांचा तपास खटला चालवण्यासाठी स्थापन केलेली ही एक फेडरल एजन्सी आहे. कोण, NIA. ब ही विधान बरोबर आहे, कारण 2008मध्ये झालेल्या मुंबईवरच्या हल्ल्यानंतर काय केलं होतं सरकारने, देशातल्या
दहशतवाद असेल, बंडखोरी असेल किंवा राष्ट्रीय सुरक्षा संबंधी गुन्हे असतील याचा तपास करणे आणि खटला दाखल करण्यासाठी ही एजन्सी स्थापन केलेली आहे. आणि ब मग दोन्हीही विधानं बरोबर आहेत. पुढचं बघा, मे 2023 रोजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने सेंटर फॉर सबसी इंजिनिअरिंग रिसर्च हा आशियातील पहिली सबसी रिसर्च लॅब उद्घाटन केलं आहे? न्यूयॉर्क, पुणे, लंडन की मुंबई? याचं उत्तर आहे पुण्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गांधी शांतता पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? सन 2021चा गांधी शांतता पुरस्कार गीता प्रेस गोरखपूर उत्तर प्रदेश या संस्थेला देण्यात आलेला आहे. बरोबर विधान आहे. ह्या पुरस्काराची रक्कम 5 कोटी रुपयाची आहे. 5 कोटी नसून फक्त 1 कोटी आहे. त्याच्यानंतर गीता प्रेसची स्थापना 1935 मध्ये झालेली आहे. 1935 नसून 1923ला झालेली आहे. ब आणि क चुकीचं आणि अविधान बरोबर, त्याच्यामुळं 4 नंबर तुमचं बरोबर असणार आहे. राणी दुर्गावती गौरव यात्रा ही स्पेशल काहीतरी केलेली होती. शेजारचं राज्य आहे, शेजारच्या 3-4 राज्यामध्ये काही विशेष झालं आणि वेगळं काहीतरी असेल तर त्याच्यावरती एखादा प्रश्न विचारण्याची खूप आवड आहे आणि तसंच एक प्रकारची आहे. राणी दुर्गावती गौरव यात्रा जून 2023 मध्ये काढण्यात आलेली होती, त्यासंबंधी प्रश्न आहे. ही यात्रा मध्य प्रदेश राज्य सरकारने 30 दिवसाची रॅली काढून केली होती. चूक आहे, तर ती फक्त किती 6 दिवसांची रॅली होती. राणी दुर्गावती हिने मध्ययुगीन काळात गराकंटगा राज्यावर राज्य केलं होतं. माहीत नसेल तर ओकेच म्हणायचं. हे असंच काहीतरी चुकवतात, बाकीचं सगळं बरोबर देतात. ते 30 दिवस 15 दिवस किंवा 1 महिना असं शब्द 2 महिने 3 महिने असं काहीतरी टाकतात जे आपल्याला चुकवायचं असतं आणि बाकी सगळं ते बरोबर देतात. राणी दुर्गावती हिने 16व्या शतकाच्या मध्यात अकबर बादशहाचा सेनापती असफ खान यांच्यासोबत युद्ध करून मोगलांच्या साम्राज्याचा विस्ताराला विरोध केला होता. ब आणि क बरोबर आहेत आणि अविधान चुकीचं आहे, कारण मध्य प्रदेश सरकारने फक्त 6 दिवसाची ती यात्रा किंवा रॅली काढलेली होती. पुढचं बघा, पुस्तकांबद्दल प्रश्न आलेला आहे. जोड्या लावामध्ये पुस्तकं किंवा एक सिंगल लाईनमध्ये सुद्धा पुस्तकावरती प्रश्न येतात. द गोल्डन इयर्स सुप्रीम कोर्ट ऑन कमर्शियल आर्बिट्रेशन, माय लाईफ इज कॉम्रेड आणि क्रॉस कोर्ट. लेखक बघा जशाच तसे समोरासमोर आहेत. द गोल्डन इयर्स रस्किन बॉन्डचं आहे. सुप्रीम कोर्ट ऑन कमर्शियल आर्बिट्रेशन मनोज कुमारचं आहे. माय लाईफ ॲज अ कॉम्रेड हे के शैलजी यांचं आहे आणि क्रॉस कोर्ट हे जयदीप मुखर्जी यांचं पुस्तक आहे. असे भरपूर जे नावाजलेले लोक असतात, स्पोर्ट्समन, हिरो, हिरोईन किंवा राजकारणी, असे जे लोक आहेत आणि एखादं काही पुरस्कार वगैरे मिळाले असेल किंवा जास्त चर्चेतला विषय असेल तर ते पुस्तकं पाठ करायचे आहेत. डॉक्टर मनोज सोनी यांच्याबद्दल विधान विचारलेलं आहे. डॉक्टर मनोज सोनी यांनी 16 मे 2023 रोजी UPSC अध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांचं अंडरस्टँडिंग द ग्लोबल पॉलिटिकल अर्थक्वेक हे पुस्तक आहे आणि ते महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम केलेलं आहे. ते मनोज सोनी आपण नाव ऐकलं होतं म्हणून ते मुख्य सचिव टाकले, तर ते मुख्य सचिव वगैरे काही नाही. अ आणि ब बरोबर आहे. अ आणि ब विधान बरोबर असलेला दुसरा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर भारतीय नागरी सुरक्षा संहिता विधेयक, भारतीय नागरी संहिता जे नवीन सुधारणा विधेयक आलेलं आहे त्याच्या संबंधी तुम्हाला प्रश्न किंवा तरतुदींचा कोणत्या तरतुदीचा त्याच्यामध्ये समावेश नाही असा विचारलं आहे. या विधेयकात न्यायालयीन खटला, अपील, रेकॉर्डिंग डिपॉझिशनसाठी तंत्रज्ञानाचा वापर परवानगी आहे. बरोबर, ह्या गोष्टीचा समावेश आहे. CRPC कलम 1872चं जे 21A होतं त्याचं नाव बदलून 35 करण्यात आलं, हे चुकीचं आहे. फरार गुन्हेगारावर न्यायालयात गैरहजर राहून खटला चालवला परवानगी नाही आहे, परवानगी दिलेली आहे. ब आणि क या 2 गोष्टी त्या कायद्यात नाहीत आणि अ हे त्या कायद्यामध्ये आहे. मग ब आणि क असा पर्याय कोणता आहे? ब आणि क हा पर्याय कोणता? हा थोडा आपला पर्याय देताना प्रॉब्लेम झाला आहे, तर हाही प्रश्न आपण कॅन्सल करूया. त्याच्यानंतर पुढचा 93 जुलै 2023 मध्ये सीमापार व्यवहारासाठी भारतीय रुपयाच्या व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी
लोकल करन्सी सेटलमेंट सिस्टीम स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या देशासोबत करार केला आहे? संयुक्त अरब अमिरात, इराक, चीन की रशिया? ह्या चीनसोबत तर काही करणारच नाही. इराक सध्या भांडण चालू आहे म्हणून कट करायचं. राहिलं रशिया आणि संयुक्त अरब अमिरात. रशियामध्ये पण सध्या युद्ध वगैरे चालू आहे त्याच्यामुळे तिथं करणार नाही. राहिला एकच ऑप्शन संयुक्त अरब अमिरात. असं सुद्धा तुम्ही थोडा विचार करून काढू शकता. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा. केंद्र सरकारच्या असंच एखादं धोरण वगैरे असतं ना त्याच्याबद्दल ते काय काय देतात आणि खूप मोठं विश्लेषण करतात. म्हणजे जास्त विश्लेषण करत असतील एखाद्या स्टेटमेंटमध्ये तर जास्त विचार न करता ते बरोबर समजायचं आणि त्याच्यावरती उत्तर तुम्ही बरोबरच घेऊन जायचं किंवा ते विधानं बरोबरच समजायचं. आता विधान बघा. केंद्र सरकारच्या विविध हरित ऊर्जा धोरणाच्या एकात्मिक प्रभावाचे मूल्यमापन करण्यासाठी डिझाईन केलेल्या भारत सुरक्षा परिस्थिती 2047 आवृत्ती 3.0 चे उद्घाटन नीती आयोगाने जुलै 2023 केलेलं आहे. एवढं सांगताय म्हणजे केलंच असेल. या धोरणानुसार कार्बन उत्सर्जन खर्च जमीन पाण्याच्या गरजांचे विश्लेषण करून भारतात शाश्वत आणि निव्वळ शून्य ऊर्जा भविष्याकडे नेण्याचा उद्दिष्ट आहे. एवढं चांगलं वाक्य दिलेलं आहे. मग ब ही विधान बरोबर असेल. मग अ आणि ब ही दोन्ही विधानं बरोबर असणार आहेत. फक्त ते लक्षात ठेवा. काहीतरी आले भारत ऊर्जा सुरक्षा समिती असं काहीतरी म्हणजे ऊर्जेसंबंधी आलेलं आहे. हे तुम्हाला पॉईंट व्हावं लक्षात राहावं याच्यासाठी हा पॉईंट दिलेला आहे. 95 नंबरचा प्रश्न. जागतिक स्तनपान सप्ताह 2023 बाबत योग्य विधान. या 2023ची थीम काय होती? चला कामावर आणि चला कामावर स्तनपान करूया. आणि दुसरं आहे जागतिक स्तनपान सप्ताह 2023 नुसार युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेने स्तनपानाचं उद्दिष्ट 70% साध्य करण्याचं 2045 पर्यंत धोरण निश्चित केलं आहे. 2045 नाही तर 30% करायचं कधीपर्यंत आहे? 2030 पर्यंत आहे. त्याच्यामुळं ब चूक अ बरोबर असणार. चला त्यानंतर पुढचं 96. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा. 9 एप्रिल 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैसूर येथे प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या उत्सवादरम्यान भारतीय वाघांची संख्या 3167 अशी घोषित केली आहे. बरोबर विधान आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने कॅमेरा ट्रेंड आणि नॉन कॅमेरा ट्रेंड वाघांच्या उपस्थितीच्या क्षेत्रामधून मिळालेल्या डेटांचे विश्लेषण करण्यात आलेले आहे. त्यानंतर अखिल भारतीय व्याघ्र अंदाज 2022चा अहवाल 29 जुलै 2023 रोजी जाहीर करण्यात आला. या अहवालानुसार कर्नाटक राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या आहे. तर हे विधान चुकीचं आहे. मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक वाघ आहेत 526, कर्नाटकमध्ये 524, त्यानंतर उत्तराखंड आणि महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा 312 वाघ आहेत. क चुकीचं आहे आणि अ आणि ब विधान बरोबर आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकमान्य टिळक यांच्या डॅश डॅशव्या पुण्यतिथीनिमित्त 41व्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला? एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी, रतन टाटा, शरद पवार. तर या कार्यक्रमाला तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना. तर नरेंद्र मोदीजी यांना हा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे. ऑपरेशन कावेरी ऐकलंय? ऑपरेशन कावेरी याबाबत योग्य विधान ओळखा. तर सुदानमध्ये 15 एप्रिल 2023 रोजी लष्करी जनरल्सच्या नेतृत्वाखाली गटामध्ये सशस्त्र उठाव झालेला आहे आणि त्या संकटातून आपल्या लोकांना सोडवण्यासाठी आपण ऑपरेशन कावेरी राबवलेलं आहे. सुदानमध्ये ऑपरेशन कावेरी हे लक्षात ठेवा. आणि आता त्या सुदान देशाबद्दल ऑप्शन आहेत. आफ्रिका खंडाच्या ईशान्येकडे असणारा सुदान हा क्षेत्रफळानुसार आफ्रिका खंडाचा 3रा मोठा देश आहे आणि खार्तूम ही सुदानची राजधानी आहे. मग आता हे ब आणि क तर तुम्हाला काय आपल्याला माहीतच नसते त्याच्यामुळे त्याला चूक करणंच हे पाप आहे. ते बरोबरच समजायचं आणि वरचं फक्त ते माहीत असलं पाहिजे की कशासाठी आणि कोणी सुरू केलेलं आहे. म्हणजे तिन्ही विधानं बरोबर आहेत. सर्व विधानं बरोबर. त्यानंतर जागतिक पत्रकारिता स्वतंत्र निर्देशांक 2023 निर्देशांकावरती प्रश्न असतो त्यासाठी टाकलेला आहे. भारताचा 180 देशामध्ये 161वा क्रमांक लागतो या निर्देशांकामध्ये. बरोबर आहे. या निर्देशांकात प्रथम क्रमांक आयर्लंडचा आहे. प्रथम क्रमांक आयर्लंडचा नसून नॉर्वेचा आहे.
त्याच्यानंतर 2022च्या अहवालानुसार भारताची घसरण 11 अंकांनी झाली आहे. अ आणि क विधान बरोबर आहेत, ब चुकीचं आहे. विश्लेषणामध्ये त्याच्याबद्दल दिलं आहे. साथी पोर्टलबद्दल विधान बरोबर कोणते बघा. पहिलं आहे, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र तोमर यांनी 19 एप्रिल 2023 रोजी साथी पोर्टल आणि मोबाईल ॲपचे अनावरण केलेलं आहे. बियाणे उत्पादन, दर्जेदार बियाणे यांची ओळख लोकांना मिळावी, शेतकऱ्यांना मिळावी, हे ॲपचं वैशिष्ट्य आहे. दोनही विधानं बरोबर आहेत, याच्यामध्ये काहीच नाही. करंट अफेअर्समध्ये आपण जास्तीत जास्त टार्गेट काय ठेवलेलं आहे की तुम्हाला त्या गोष्टी माहीत व्हाव्यात, याच्यासाठी तो पॉईंट ठेवलेला आहे. इतकं जास्त डीपमध्ये किंवा एवढं लेंदी प्रश्न येत नाहीत. पुढच्या टेस्टला आपण वन लाईनर खूप ॲड केलेले आहे. तुम्हाला महत्त्वाच्या घडामोडी लक्षात राहाव्यात याच्यासाठी तो पॉईंट आहे. आता टाईम टेबल बघितला तर आता ही झालेली जी टेस्ट आहे तुमची अर्थशास्त्र 28 जानेवारी, त्याच्यानंतर 4 फेब्रुवारीला पुढची जी टेस्ट आहे ती प्रायव्हेट आपल्या चॅनलवरतीच मिळून जाईल. विज्ञान विषयावरती असणार आहे. त्याच्यानंतर तिसरी 11 फेब्रुवारीला इतिहास आणि चालू घडामोडी, त्याच्यानंतर भूगोल आणि पर्यावरण, त्याच्यानंतर राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी. म्हणजे पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचं सगळ्या विषयाचं वाचन होऊन त्याच्या टेस्ट तुम्हाला देता येणार आहेत. त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये तुमच्या 2 फुल लेंथ होईल, 15-15 दिवस तुम्हाला वाचायला मिळून. त्याच्यानंतर एप्रिलमध्ये 7 एप्रिलला आणि 14 एप्रिलला सेम परीक्षेच्या पॅटर्नप्रमाणे तुमच्या टेस्ट होणार आहेत. ओके, थँक्यू. भेटूया नेक्स्ट टेक्स्टमध्ये.